शारदाताई, 12वी सायन्सची पार्श्वभूमी नव्हती, कला शाखेच्या तुम्ही पदवीधर होत्या. असं असतानाही 35व्या वर्षी डॉक्टर व्हावं हा विचार कसा आला तुमच्या मनात? खरं म्हणजे प्रचंड उत्सुकता आहे, त्याचं कारण आहे. माझी आई 15-20 वर्ष आजारी होती. मी 8वी-9वीत असल्यापासून तिचं काही ना काही तक्रारी तब्येतीच्या सुरू होत्या. वेगवेगळ्या स्पेशालिस्टकडे आम्ही जायचो, तिची ट्रीटमेंट चालू होती. पण तिला काय होतं हे समजून घेण्यासाठी मी वाचायचे वैद्यकीय शास्त्राचं वेगवेगळ्या तिच्या डायग्नोसिसवरती. तेव्हा म्हणजे गुगल नसताना तेव्हा गुगल नव्हतं. आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की वैद्यकीय शास्त्र समजून घेणं याच्यासाठी एवढं वरवर वाचन पुरेसं नाहीये, त्याचा नीट सिस्टमॅटिक अभ्यास करायला पाहिजे. एस्पेशली एंडोक्रायनॉलॉजी वगैरे असे सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री सगळं माहिती पाहिजेच. तर ही उत्सुकता वाढत गेली आणि नंतर मी माझ्या एका अमेरिकेतल्या मैत्रिणीचा इंजिनियर नवरा डॉक्टर झालेलाच ऐकलं. तेव्हा मला असं वाटलं की भारतात हे शक्य होईल का, म्हणून मग त्या दृष्टीने मी माहिती काढायला सुरुवात केली. ते 2001 साल होतं, तेव्हा इंटरनेट थोडं थोडं सुरुवात झालेली होती. तर त्यावेळेला मी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे नियम वगैरे वाचले. माझं कायद्याचं शिक्षण झालेलं होतं, त्यामुळे मला लक्षात आलं की 12वी सायन्स केलं तर खरं म्हणजे कायद्याच्या चौकटीप्रमाणे मी होऊ शकते डॉक्टर. थिअरटिकली इट इज पॉसिबल, हे माझ्या लक्षात आलं. बरं, मला एक गोष्ट सांगा, त्या आधीच्या तुमच्या शिक्षणामध्ये तुम्ही रिझनेबली चांगल्या होता? हो, मी बिझनेसमध्ये भागीदार म्हणून काम करत होते. हो ना. मग अशा वेळेला ह्याला चक्क मूर्खपणा, वेडेपणा असं नाही का म्हटलं लोकांनी? सगळ्यांनीच म्हटलं आणि मला कळत होतं ते की हा वेडेपणा आहे. बरं, आता तुम्ही शोधून काढलं कायदेशीर दृष्टीनं की तुम्हाला 12वी सायन्स करायला पाहिजे, मग तुम्ही काय चक्क 12वी सायन्स केलं? हो, मग मी माहिती काढायला लागले की आता 12वी सायन्स कसं करता येईल. बरं. तर आपल्याकडे युजली माहीत नसेल तर माहीत नाही असं म्हणायची पद्धत नाहीये, चुकीची माहिती देतात लोक. तशी मला माहिती मिळाली. म्हणजे ही तुम्हाला सगळ्यात महत्वाची माहिती मिळाली? हो, पहिली माहिती हीच मिळाली की लोकांवर लगेच प्रथम दर्शनी विश्वास ठेवायची गरज नाहीये. आणि सुरुवातीला मी महाराष्ट्र स्टेट सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्डाच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे मला त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा 12वी झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला करताच येणार नाही. मग मी घरी आले, निराश झाले होते थोडीशी. मग माझा नवरा नरेंद्र बापट तो एकदम खुश झाला की चला विषय संपला, म्हणजे आता करता येणार नाही. पण ते काय माझ्या डोक्यातनं जाईना. मी म्हटलं असं कसं शक्य आहे की वेगळ्या, म्हणजे असं काही उदाहरणं आहेत की ज्यांनी नंतर वेगळं शिक्षण घेतलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यावर काय माझा विश्वास बसला नाही. मग मी परत त्या संचालकांना जाऊन भेटले तिथल्या. 2-3दा चक्रा मारून त्यांना पकडलं आणि त्यांना सांगितलं. तर ते म्हणले की बरोबर आहे तुमचं, तुम्हाला रेग्युलर स्टुडंट म्हणून नाही, पण वेगळे विषय घेऊन तुम्हाला कुठली तरी एक कॅटेगरी होती, त्याच्यामध्ये प्रमाणे करता येईल तुम्हाला 12वी सायन्स. आता बाय द वे तुम्ही यू कॅन बेटर युअर परफॉर्मन्स, म्हणजे तेच विषय सुद्धा आता परत देता येतात, पण त्यावेळेला ती सोय नव्हती. तर ते म्हणले की पण तुम्हाला सायन्स करायचं आहे, मग तुम्हाला कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लागेल. बरोबर. म्हणून मग मी SP कॉलेज, माझं पूर्वीचं कॉलेज, तिथे गेले. तर त्यांनी मला म्हणजे हकलूनच दिलं. ते म्हणले असं काही करता येणार नाही तुम्हाला परत 12वी सायन्स वगैरे, आम्ही काही ऍडमिशन देऊ शकत नाही. तर मग मी हुजूरपागा माझी शाळा, तिथे ज्युनियर कॉलेज सुरू झालं होतं असं कळलं होतं मला. तिथे गेले चौकशीला. तिथे प्रिन्सिपलना भेटले मी, तर ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल. त्या म्हणल्या की आपल्या इथे एका नर्सनी नंतर 12वी उशिरा केल्याचं मला आठवतंय, तर आपल्या ऑफिसमध्ये माहिती असेल लोकांना, तू तिथे विचार आणि तुझं त्या नियमात बसत असेल तर आम्ही तुला ऍडमिशन देऊ. मग मी चौकशी केली. मानसी म्हणून तिथे होत्या, तर त्यांना माहिती होतं, त्यांनी मला सांगितलं. त्या म्हणल्या की SP कॉलेजचं तुम्हाला NOC आणायला लागेल वगैरे, आधी केलंय तुम्ही 12वी म्हणून. मग मी परत SP कॉलेजमध्ये गेले. मग ते म्हणले की असं आम्ही काही देणार नाही NOC वगैरे. मग मी प्रिन्सिपलकडे गेले, तिथे मोडक सर होते त्यावेळेला. तर त्यांना सांगितलं, तर त्यांनी बोलवलं ऑफिसमधल्या माणसाला आणि म्हणले की अरे तिला परत 12वी करायचंय, तुम्ही ऍडमिशन देत नाही, आता तिला करायचंय दुसरीकडनं, तुमचं ऑब्जेक्शन काय आहे, द्या की तिला NOC. मग त्यांनी दिलं. मग मी परत हुजूरबागेत जाऊन ऍडमिशन घेतली. मला सांगा, या सगळ्या प्रकरणात तुम्हाला पाठिंबा देणारं कोणी भेटलं का? पाठिंबा ऍक्च्युली सुरुवातीला मी जेव्हा म्हणलं मी 12वी सायन्स करणार आहे, तेव्हा सगळे गंमत करते असंच वाटलं लोकांना. पण नंदू एकदम सिरियस झाला, कारण त्याला कळलं होतं की मी गंमत वगैरे काय करत नाही. त्यांना स्वभावाचा अंदाज आला होता.
आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनी मला सल्ले दिले की मुलगा माझा 9 वर्षाचा होता तेव्हा, तर मुलगा तो 9 वर्षाचा हो. होता. हा. तर तो 12वीत गेल्यावर त्याच्याबरोबर 12वी कर, किंवा डॉक्टर व्हायचं असेल तर नेचरोपॅथीचा कोर्स कर. पण मी बरीचशी माझ्या वडिलांसारखी आहे, तर त्यामुळे त्यांना मी काय विचार करते बरेचदा न सांगता कळतं, त्यामुळे त्यांनी फक्त विरोध नव्हता केला. हा. बरं, हा पुढे काय झालं? मग त्याच्यानंतर 12वी सायन्सला सुरुवात झाली हुजूर पागेमध्ये. तुम्ही रेग्युलर जायला लागला? हो, 12वी सायन्स म्हणजे अटेंड करायलाच लागतं. म्हणजे वर्गातल्या बाकावर बसून लेक्चर साठी. पण आता मला तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या वयाच्या ऑफकोर्स आणि त्या सगळ्या मुली त्यांच्या वयाच्या, त्यांना पहिल्या दिवशी वाटलं की मी टीचरच आहे त्यांची. बरं, मग त्याच्यानंतर छान मैत्री झाली आमची. हा. आणि मग 12वी किती टक्क्यांनी पास झालं? 75% मिळाले मला 12वी. बरं. पण परीक्षा देतानाच पण काहीतरी प्रसंग आहे ना? ऍक्च्युली मी 12वीला ऍडमिशन घेतली, पण MSCET वगैरे द्यायची होती, तर मी चौकशीला सुरुवात केली की ऍक्च्युली मला ऍडमिशन मिळणार आहे का. तर त्याच्यासाठी काही अपर एज लिमिट वगैरे असं असलं तर सगळंच मुसळ केरात गेलं असतं. त्यामुळे मी चौकशी सुरुवात केली आणि तेव्हा प्रायव्हेट कॉलेजेसमधनं मला एकदमच वाईट रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे ते म्हणले विचारच करू नका तुम्ही, ऍडमिशन मिळणं शक्य नाही तुम्हाला. मग मी BJ मेडिकलच्या डीनना फोन केला की म्हणलं अपर एज लिमिट आहे का काही या शिक्षणासाठी. तर ते म्हणले हा प्रश्न मला आत्तापर्यंत कोणीच विचारलेला नव्हता, त्यामुळे मला चौकशी करायला लागेल. तर मग मी फॉलोअपचे कॉल्स केले त्यांना, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मग मी तिथे जाऊन बसले त्यांच्या ऑफिसमध्ये आणि मी त्यांना म्हणलं की तुम्ही आता सांगितलं की मी जाईन. मग त्यांनी फोन वगैरे केले, बराच वेळ बसले होते मी तिथे, आणि फोन करून मला सांगितलं की असं कुठेही नियम काही लिहिलेला नाहीये अपर एज लिमिट, पण तुमच्यावर जबाबदारी आहे, मुलगा आहे, संसार आहे, बिझनेस आहे, तर तरुण मुलांना सुद्धा हा कोर्स अवघड वाटतो, तेव्हा या भानगडीत तुम्ही पडू नका असं सांगितलं. पण मला कळलं की कायदेशीर कोणी अडवू शकत नाही आपल्याला, पण तरी मला काळजी वाटत होती की ऍडमिशन कोण देणार. तर एक दिवस माझ्या आईनीच एक जाहिरात दाखवली मला, आणि ते माझं ऑफिस आणि माहेर याच्या समोरच वाडी हॉस्पिटलमध्ये एका इंटरनॅशनल कोलॅबोरेशन मधनं एक मेडिकल कॉलेज सुरू झालं होतं. तेव्हा मी धावतच गेले तिकडे चौकशीला. तर तिथे सुद्धा आधी तसाच रिस्पॉन्स मिळाला मला, पण संध्या महादेवन म्हणून पब्लिक रिलेशन ऑफिसर होती, तिला मी भेटले. तिने माझं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर ती थोडीशी इंट्रिग झाली आणि ती म्हणली की मी सीईओंशी तुमची गाठ घालून देते. आणि डेव्हिड पिले म्हणून तिथले CEO होते, त्यांना मी भेटायला गेले. तर त्यांनी ऐकल्यानंतर ते म्हणले की आय एम व्हेरी इम्प्रेस्ड की ॲट दिस एज यू कॅन इवन थिंक अबाउट दिस. तर त्यांनी मला सांगितलं की काय काय फॉर्मॅलिटीज वगैरे लागतात. मी बरीचशी चौकशी केलेली होती, पण आणखीनही काही फॉर्मॅलिटीज असतात, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट वगैरे, त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. आणि ते म्हणले की 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही मला येऊन भेटा. आणि तुम्हाला JEE-ला नाही बसायला? हां, मी CET वगैरे नाही द्यायला. बरं. मग मी म्हणजे ती माहिती मिळाल्यानंतर मग मी त्याचा अभ्यास विचार सोडून दिला. म्हणजे हे इथे नक्की मिळणार होता. हो, मला आधी माहितीच नव्हतं ना, आधी तोच एक मार्ग माहिती होता मला. बरं. पण नंतर मग मी 12वीचा अभ्यास सुरू केला, पण बोर्डाच्या परीक्षेच्या एक 2 आठवडे आधी माझी आई गेली. म्हणजे ज्यांच्यासाठी ते करायचं होतं, त्यामुळे मी बरीच हताश झाले. म्हणजे एकदम खूपच मोठा आघात होता तो. पण त्यावेळेला नंदू मला म्हणला की तू आत्ता 12वीची परीक्षा दे, कारण वर्षभर तू धडपड केलीस, तुला विचार करायला नंतर पुष्कळ वेळ आहे, आत्ता तू योग्य निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेस, तर तू परीक्षा दे, नंतर बघू. त्यामुळे मी रडतच परीक्षा दिली आणि झाले पास. मग मी परत रिझल्ट लागल्यानंतर गेले परत त्या कॉलेजमध्ये डेव्हिड पिलेंच्या, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वाडी हॉस्पिटल पण रिनोव्हेट करतोय, आणि तुमची प्री क्लिनिकल सब्जेक्ट होईपर्यंत जर का MCIचं रेकॉग्निशन मिळालं तर तुम्हाला क्लिनिकल रोटेशन सुद्धा बाहेर जाऊन करायला लागणार नाहीत. तेव्हा मला वाटलं की आपल्यासाठीच हे सुरू झालेलं आहे होते कॉलेज, आणि मग मी ऍडमिशन घेतली तिथे मेडिकलला. आणि तेव्हा त्यांना MCI रेकॉग्निशन मिळाली नव्हती? MCI म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. हां, ती म्हणजे क्लिनिकल रोटेशनसाठी हॉस्पिटलसाठी हवी होती ती रेकॉग्निशन, पण इंटरनॅशनल डिग्रीसाठी जे नियम असतात ते अदरवाईज त्यांना लागणार होते. बरं. हा, मग तुम्ही अशा प्रकारे वैद्यकीय शिक्षणात सुरुवात केली, प्रवेश केला. हा, मग अभ्यास कसा काय करत गेला तो? अभ्यास म्हणजे मला खूप इंटरेस्टच असल्यामुळे मला
एक वेगळं जग उघडल्यासारखा आनंदच होत होता प्रत्येक विषय शिकताना. MCIचं त्यांना रिकग्निशन मिळालं क्लिनिकलचं का नाही मिळालं? नाही, तो माझी पहिली प्री क्लिनिकल होईपर्यंत ते रेकॉग्निशन मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की 1 वर्षानंतर तुम्हाला फिलिपिन्सला जायला लागेल. फिलिपिन्सला 1 वर्ष? नाही 2 वर्ष. 2 वर्ष क्लिनिकल, कम्प्लीट क्लिनिकल तिकडं करायचं. हा. सगळ्यांना हे सांगितल्यावर काय झालं घरात? माझा मुलगा आणि नवऱ्यांना अगदी खात्री पटली होती की आता डॉक्टर होणार. अच्छा, तोपर्यंत खात्री पटलेली होती. आणि ते असे तक्रार करणारे वगैरे अजिबात नाहीयेत. त्यांनी ऍडजस्ट करायचं म्हणजे, आणि आम्हाला मन तयार करण्यासाठी वेळही मिळाला, म्हणजे मनाची तयारी करण्यासाठी. तर मी पहिल्यांदा मग व्यवसायातनं निवृत्ती घेतली. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट? नाही, ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हाइसेसच्या डीलरशिप मध्ये मी भागीदार होते त्यावेळेला. इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हाइसेस. आणि हे तुम्हाला आवडत होतं ना? हो, म्हणजे त्याच्यामध्ये मी कॉम्प्युटरशी रिलेटेडच काम जास्ती करत होते. त्यामुळे ते तुम्हाला आवडत होतं? तेही आवडतं, तेही आवडत होतं, हेही आवडत होतं. जे समोर आलं ते मी आवडीनेच करते. म्हणजे ओके, हा, पुढं? घर चालायला पाहिजे मी नसताना, त्यामुळे घरात कामाला ज्या बायका होत्या त्यांना थोडं ट्रेनिंग वगैरे असं दिलं. एक ड्रायव्हर ठेवला आम्ही, म्हणजे कारण नंतर नंदूवर घर आणि बिझनेस, त्याचा पण स्वतःचा बिझनेस आहे, त्याची जबाबदारी होती. त्यामुळे एक ड्रायव्हर ठेवला. त्याच्यानंतर एक दिवस आम्हाला जाहिरात दिसली की पुरुषांसाठी कुकिंग क्लासेस आहेत. काय ते अमेरिकेला वगैरे मुलं जातात, त्यांना यायला पाहिजे म्हणून ते 1 आठवड्याचा कोर्स होता. तर मी त्याला म्हणलं की थोडं शिकून घे, म्हणजे बायका जरी स्वयंपाक करणार असलं तरी काय लागतं त्याला हे माहिती पाहिजे ना. बरं, मग आता तुम्ही फिलिपिन्सला गेल्यावरती काय काय शिकलात आणि त्यावेळेचे काही अनुभव सांगा आम्हाला. फिलिपिन्सला गेल्यानंतर ऍक्च्युली पहिल्यांदा असा धक्का बसला की तिथली एक तर नॅशनल ऍडमिशन टेस्ट असते, मेडिकल ऍडमिशन, ती द्यायला लागली. आणि त्याच्यानंतर तिथे तो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असल्यामुळे त्यांनी आम्हाला काही एक्स्ट्रा कोर्सेस घ्यायला सांगितले. मी म्हणलं आता स्टे वाढतोय की काय माझा, म्हणजे आधीच मी सगळा संसार सोडून आलेले होते. तर मग मी चौकशी केल्यानंतर मला असं समजलं की तिथे पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे कुठलीही डिग्री ऍक्सेप्ट करतात प्री मेडिन म्हणून. तर त्याच्यानंतर मी डीनला भेटले आणि त्यांना मी सांगितलं की बाकीची माझ्यावरची मुलं जरी 12वी सायन्स असली तरी मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तर ते म्हणले की तुमच्या ज्या तिकडच्या डिग्रीचे त्या युनिव्हर्सिटीच्या ऑथेंटिकेशन इथे सबमिट करा, मी तुम्हाला त्याच्यातनं सुटका देऊ शकतो. मग परत नंदूनी फेऱ्या मारून पुणे युनिव्हर्सिटीच्या डिग्र्या ऑथेंटिकेट करून आणल्या आणि मग मी सबमिट केला. मग त्या एक्स्ट्रा विषयामधून मला सुटका मिळाली. त्याच्यानंतर क्लिनिकल विषय शिकवले, अतिशय सुंदर शिक्षण होतं. आणि शेवटचं वर्ष तिथे क्लर्कशिप म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये 365 दिवस हॉस्पिटल ड्युटी असते, एकही दिवस सुट्टी नाही. आणि एव्हरी 3rd डे 36 आवर्स ड्युटी करायला लागते वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये. तर ते आज सकाळी 6 वाजता जाऊन उद्या संध्याकाळी 6 पर्यंत, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 6 आणि परत तिसऱ्या दिवशी 36 तासाची ड्युटी असतं, ते असतं. तर ते 1 वर्ष भरपूर शिकायला मिळतं, पण ते फिजिकली खूप डिमांडिंग वाटलं मला. आता एवढं सगळं करून तुम्ही परत आलात, बरोबर? म्हणजे डॉक्टर बनलात, हो, डिग्री मिळाली. इथं आल्यावरती पुन्हा MCIचं रेकग्निशन साठी परत हा, म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट साठी स्क्रीनिंग टेस्ट असते. स्क्रीनिंग टेस्ट लगेचच 2 महिन्यात मी दिली आणि पास झाले. त्याच्यात तुम्ही पास झाला? अच्छा, म्हणजे आता तुम्ही MCI रिकॉग्नाइज्ड मेडिकल नाही, त्याच्यानंतर परत प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन घेऊन 1 वर्ष इंटर्नशिप करायला लागते. ती कुठे केली? ती रुबी हॉल मध्ये केली मी. म्हणजे तोपर्यंत परीक्षा काही संपलेल्या नव्हत्या. परीक्षांना तर काय किती दिल्या गणतीच नाहीये. आता असं करत हा संपूर्ण प्रवासाचा टप्पा पार झाला. तुम्ही MCI रिकॉग्नाइज्ड MBBS इथं प्रॅक्टिस करू शकता या टप्प्यावरती आलात. मग काय केलं? नाही, त्याच्या आधी एक गंमत झाली. परत एक ब्युरोक्रेसीचा तडाखा बसला मला. बरं. ते म्हणजे ज्यावेळेला रजिस्ट्रेशनसाठी ऍप्लिकेशन केलं त्यावेळेला परत माझं पेंडिंग ठेवलं त्यांनी. तर बरेच दिवस आलं नाही म्हणून मी चौकशी करत होते. तर एक दिवस लकीली कोणीतरी फोन उचलला दिल्लीमध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचे ते 12वीचे व्हेरिफिकेशनसाठी प्रत्येक बोर्डाला ते पाठवतात, 10वी 12वी पासून सगळ्या मार्कशीट, आणि फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये ते डिग्री आहे, सगळं व्हेरिफिकेशनला पाठवतात. तर त्यातलं 12वीचं तुमचं व्हेरिफिकेशन बाकी आहे म्हणून तुमचं पेंडिंग आहे. तर मी म्हटलं की का त्यांचं आलं नाही. तर ते म्हणले की आम्ही त्यांना एक पत्र लिहिलंय. तर ते पत्र त्यांनी असं लिहिलं होतं की या व्यक्तीच्या 2 मार्कशीट्स आहेत, तर त्या दोन्ही खऱ्या आहेत का, आणि असं काय काय 2-3 प्रश्न लिहिले होते. तर ते थोडंसं वेगळं पत्र असल्यामुळे त्याचं उत्तर आलेलं.
तर मग मी परत इथल्या बोर्डाच्या ऑफिसमध्ये गेले इकडच्या तर त्यांनी मला काही थांगपत्ताच दादच लागून दिली नाही. मग मी दिल्लीला गेले, ते पत्र आणलं त्यांच्याकडनं कॉपी आणि ती घेऊन गेले परत बोर्डामध्ये की हे पत्र तुम्हाला आले, ह्याचं तुम्ही कृपया उत्तर द्या. तरीही त्यांनी नकार दिला. तर लकीली त्यावेळेला आमच्या ओळखीच्या एक डॉक्टर सरदेसाई म्हणून होत्या, त्या नॅशनल इन्फॉर्मेशन कमिशनच्या डायरेक्टर होत्या. त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं की असं असं फालतू कारणासाठी ते पेंडिंग राहिले म्हणून. तर त्यांना माझी केस माहितीच होती, तर त्या म्हणल्या नाही हिला मदत करायलाच पाहिजे. तर त्यांनी आठवलं आणि एक तिथे त्यांच्या ओळखीचे गृहस्थ त्या ऑफिसमध्ये दुसऱ्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये होते, त्यांना त्यांनी फोन केला आणि ते म्हणले की जरा बघ रे काय आहे, अशी जेन्युइन केस आहे आणि करायलाच पाहिजे आपल्याला हे काम. तर त्यांनी ते म्हणले की अहो ते वेगळं पत्र असल्यामुळे कोणी उत्तर देत नाही, त्याचं ड्राफ्ट जर करून दिलं त्यांना तर ते उत्तर देतील. तर मग मी गेले त्यांच्या ऑफिसमध्ये, आम्ही दोघांनी त्याचं उत्तर ड्राफ्ट केलं आणि मग ते गेलं पत्र आणि तर आलं. पण मला सांगा, हे सगळं करताना तुम्ही म्हणजे हा टप्पा पार केला तेव्हा तुमचं वय काय होतं? 42 पूर्ण होते मी. डॉक्टर 35व्या वर्षी सुरू केलं. 42 पूर्ण झालंय हे सगळं करताना या ज्ञान लालसेच्या पायी. मग हे साध्य झाल्यावरती काय वाटलं? मला ऍक्च्युली रुबी हॉलमध्ये प्रॅक्टिस इंटर्नशिप करत असताना तिथल्या ICUच्या हेड डॉक्टर प्राची साठे भेटल्या. त्या माझ्या आधीच ओळखीच्या होत्या आणि तिने ऐकलेलंही होतं की मी असं केलंय वगैरे. तर ती म्हणली पुढे काय करणार आहेस? तर मी म्हटलं मला रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे. तर ती म्हणली की माझं पण क्लिनिकल प्रॅक्टिसमुळे माझं रिसर्चकडे दुर्लक्ष झालं, तर तू आलीस तर आपण काही ते काम करू शकू. म्हणून लगेचच मी तिला जॉईन झाले. क्लिनिकल असिस्टन्स आणि रिसर्च असोसिएट म्हणून मी जॉईन झाले. आणि आम्ही पुष्कळ डेटा कलेक्ट केला, 2-3 पेपर्स लिहिले आणि वोडाफोनला मी व्हिजिटिंग फिजिशियन म्हणून जायला लागले. घरी प्रॅक्टिस सुरू केली. घरी प्रॅक्टिस सुरू केली. असं हे सगळं केलं. पण मला सांगा शारदाताई, रेग्युलर कोर्समध्ये 21व्या-22व्या वर्षी डॉक्टर होतात, MBBS वगैरे, आणि तुम्ही 42व्या वर्षी डॉक्टर झालात. या वयाच्या फरकामुळे काही फरक पडतो का आपल्या ग्रास्पिंगमध्ये किंवा डॉक्टरी या पेशामध्ये? हो, मला असं वाटतं की 22व्या वर्षी तुमचं अख्खं आयुष्य तुमच्या पुढे असतं, करिअर करायचं असतं तुम्हाला, त्यामुळे ते एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह असतं. मी माझ्या क्युरिओसिटीमुळे ह्याच्यामध्ये पडले आणि इतर जीवनानुभवामुळे आपल्या जाणीवा नक्की प्रगल्भ झालेल्या असतात, त्यामुळे त्याच शिक्षणातनं मला वेगळं काहीतरी मिळालं असं मला वाटतं. काय मिळालं नक्की ते? म्हणजे इंट्युइटिव्हली पुष्कळ गोष्टी समजत गेल्या मला. त्याच्यानंतर दुसऱ्या माणसाची एम्पथी जी असते ती आपण स्वतः भोगलं असलं तर पटकन ते आयडेंटिफाय करू शकतो. पण मग ह्याचा क्लिनिकल रोटेशन मध्ये काही फायदा झाला? मला वाटतं चांगला रिस्पॉन्स मिळायचा. आता मला सांगा, इंटर्नशिप करत असताना इकडं तुम्ही अजून एक काहीतरी स्किल मिळवलं? ऍक्च्युली मी प्रायव्हेट पायलट लायसन्स मिळवलं तिकडे. पायलट बनायची आयडिया कुठून आली? ऍक्च्युली काय झालं की फिलिपिन्स हा एक आर्चिपेलागो आहे, 7107 बेटांचा देश आहे तो, आणि त्यामुळे छोटी छोटी विमानं तिथे खूप लागतात, त्यामुळे फ्लाइंग स्कूल्स पण बऱ्याच प्रमाणात आहेत. तर मी हॉस्टेलमध्ये राहत होते, तिथनं अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवर एक फ्लाइंग स्कूल होतं आणि तिथे एक इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आहे, क्लार्क इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर आम्ही गेल्यानंतर पहिलं वर्ष जे होतं क्लिनिकल स्टडीचं त्याच्यामध्ये आम्हाला वीकेंड्स ऑफ होते. तर त्याच्यामुळे सगळी मुलं माझ्या निम्म्या वयाची होती बाकीची, तर ती त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या, ते मॉल सिनेमे वगैरे बघायचे. मला कंटाळा यायचा वीकेंडला. तर मी त्या फ्लाइंग स्कूलमध्ये जस्ट चौकशी करायला गेले आणि माझ्या लक्षात आलं की हे वीकेंड्स ना करून आपलं क्लर्कशिप सुरू व्हायच्यात होऊ शकेल एखाद्याला. तर अशी संधी कुठे मिळणार आहे, आपल्यात तर इथे जवळपास काही फ्लाइंग स्कूल नाही आहेत. आणि खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. त्याच्यामध्ये पण बरेच विषय शिकवतात, मेटेरिओलॉजी, एअर लॉग, त्याच्यानंतर नॅव्हिगेशन, रेडिओ कम्युनिकेशन, 8-9 थिअरीचे सब्जेक्ट्स असतात. त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस करून मग स्टुडंट पायलट लायसन्स काढायला लागतं. रेडिओ कम्युनिकेशनची एक वेगळी परीक्षा असते. त्याच्यानंतर मग ग्राउंड ट्रेनिंग आणि मग फ्लाइंगचं ट्रेनिंग देतात. आणि त्याच्यानंतर थिअरीचा पेपर मनिलाला जाऊन द्यायला लागणार होता मला. तर मला त्यावेळेला एकदा क्लर्कशिप जवळ यायला लागली होती आणि मला ते फ्लाइंग आवर्स सोलो आणि नॉन सोलो तुम्हाला कम्प्लीट करायला लागतात.
त्याची जरा घाई व्हायला लागली होती शेवटी. तर एक दिवस मी टेक ऑफ जरा वेदर खराब होती पण मला क्लिअरन्स मिळाला म्हणून मी टेक ऑफ केलं. आणि निम्म गेल्यानंतर अचानक सगळी वेदर चेंज झाली आणि एकदम ढग आले, पाऊस सुरू झाला आणि भीतीदायक सगळं वातावरण निर्माण झालं. आणि मी एका गावाच्या वर असल्यामुळे ठराविक उंचीच्या खाली येता येईना मला. आणि समोर पाऊस सुरू झाल्यावर मला वाटलं की संपलं आता आपलं बहुतेक आयुष्य. पण तेवढ्यात ना 2 ढग असे बाजूला झाले आणि एक विंडो तयार झाली त्यातनं आणि ती दिसली, त्यामुळे मी त्यातनं पुढे गेले. पण तेव्हा मला माझं हेडिंग बदलायला लागलं कंपासचं. त्याच्यामुळे मी वेगळ्या ठिकाणी कुठेतरी बाहेर गेले, भरकटल्यासारखं झालं माझं विमान. पण अचानक वेदर चेंज झाली आणि इंटरनॅशनल एअरपोर्टवरचं मोठं विमान सुद्धा त्यांना वळवून दुसरीकडनं लँडिंगसाठी आणायला लागलं. त्याच्यामुळे माझ्या इन्स्ट्रक्टरनी टॉवरला फोन करून सांगितलं की माझी एक स्टुडंट त्या सगळं वेदर खराब आहे तिकडे अडकलेली आहे, तर तुम्ही तिला जरा मदत करा. तर त्या टॉवर मला सांगत होतं की तुमची पोझिशन सांगा. तर मला पोझिशन कळेना कारण मी वेगळ्या ठिकाणी बाहेर आले होते. तेवढ्यात मला एक मॉल दिसला शेजारच्या गावातला. मग मी त्यांना सांगितलं की मी या मॉलच्या वरती आहे. मग त्यांनी मला हेडिंग सांगितलं आणि परत शकले मी. मग लायसन्ससाठी मनिलाला परीक्षेला जायला लागणार होतं. तर मी मनिला एअरपोर्टवर कधी उतरले नव्हते. तर मी माझ्या इन्स्ट्रक्टरना म्हणलं की ॲक्च्युली एअरपोर्टवरच ती परीक्षा असते त्या शेजारीच. तर मी म्हणलं की आपण विमानानेच जाऊया, मी परीक्षा देते आणि परत येऊया. तर ते तयार झाले. तर त्या दिवशी सकाळी 5:30 वाजता आम्ही टेक ऑफ करायचा प्रयत्न केला. पण त्या दिवशी पण वेदर खराब होतं. तर थोड्या वेळाने तो माझ्याबरोबरचे कॅप्टन एकदम एक्सपिरियन्स होते, त्यामुळे टॉवरनी थोड्या वेळाने आम्हाला टेक ऑफला परवानगी दिली. साधारण 6:30-7च्या सुमाराला आम्ही टेक ऑफ केलं. आणि मनिलाला गेल्यानंतर तिथे बॅड वेदरमुळे आम्हाला लँडिंगची परमिशन मिळाली नाही. मग म्हणलं आता परीक्षा उडली तर माझं काय होणार नाहीये पूर्ण. तर ते कॅप्टन चक म्हणून होते माझ्याबरोबर. ते म्हणले नाही तुला जायलाच पाहिजे, आपण शेजारच्या एका जवळच्या एअरपोर्टवर उतरूया, मी तिथे थांबतो, तू परीक्षा देऊन ये बसनी जाऊन आणि मग आपण परत जाऊ. म्हणून मग आम्ही शेजारच्या एका एअरपोर्टवर उतरलो. ते धावत धावत मला बस स्टँड दाखवायला आले. तिथनं मी फुल भरलेल्या बसमधून उभी राहून गेले. पण त्या बस स्टँडपासनं ते एअरपोर्ट आणि ती परीक्षेचा हॉल खूप लांब होता. तर मी ते सायकल रिक्षामधनं जायला लागले. आणि एके ठिकाणी गेल्यानंतर मी पुढचं सांगायला लागल्यानंतर त्या माणसाच्या लक्षात आलं की तो वेगळ्याच ठिकाणी मला घेऊन गेला होता. माझे उच्चार त्याला कळले नव्हते. अरे बापरे. त्याच्यामुळे मग आम्हाला परत दुसरीकडे जायला लागलं आणि उशीर झाला परीक्षेला जायला. ती 2 सेशनमध्ये असते परीक्षा. आणि मग ते म्हणले की आता तुम्ही एक पेपर लंचच्या आधी द्या, दुसऱ्या सेशनमध्ये दुसरा पेपर देऊ शकाल तुम्ही. मग मी कॅप्टन चकना फोन केला आणि मी म्हटलं, कारण ते वेटिंगचे पण चार्जेस असतात प्लेनचे, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही परत जा, मी बसनी येते. मग ते गेले परत. मग परीक्षा दिली. मग तिथे मला इंडियन स्टुडंट्स भेटले बरेच, कारण तिथे बरंच सिस्टमॅटिक आहे फ्लाईंगचं सगळं. तर ते सगळे कमर्शियल पायलट व्हायलाच आले होते अर्थात. खूप गंमत वाटली. एक मराठी मुलगी पण भेटली तिथे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये गोंधळून न जाण्यासाठी कोणतं औषध घेता? मला वाटतं की शांत डोक्याने विचार केला की आपल्याला सुचतं काय करायला पाहिजे. मला वाटतं असं वेगवेगळे अनुभव आपण घेत राहिले की आपण आपोआप ते सुचायला लागतं. म्हणजे अनुभवाला सामोरं गेलं तरच सुचतं, अनुभवापासून पळून गेलं तर सुचत नाही. आयुष्य म्हणजे एक अनुभव घ्यायची संधीच वाटते मला. तुम्ही आज क्लिनिकल प्रॅक्टिस करता? आत्ता मी क्लिनिकल प्रॅक्टिस करत नाही. एक 2 वर्षापूर्वी अल्गो अनालिटिक्स म्हणून एक डेटा सायन्स कंपनी आहे. तर मी जेव्हा पेपर्स लिहित होते तेव्हा या अल्गो अनालिटिक्सचे CEO नी आम्हाला डेटा अनालिटिक्समध्ये मदत केली होती. तर तो म्हणला की मेडिसिन, डेटा अनालिटिक्स आणि कॉम्प्युटर्स हे सगळं माहिती असणारी तूच एक व्यक्ती मला दिसते, तर तू आम्हाला जॉईन झालीस तर आम्हाला खूप फायदा होईल. म्हणून मग मी त्यांचं काम करते आता. हेल्थकेअरचं मी बघते. म्हणजे आता तुम्ही मेडिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर हे सगळं आतापर्यंत शिकलेलं सगळं आता मला उपयोगी पडते. क्या बात, क्या बात. दॅट इज सो गुड. दादा, मी हे सगळं करत असताना अजून एक कौशल्य मिळवलं, पियानो वादनाचं.
कॉलेजमध्ये असताना पियानो शिकलेली होते, पण त्यावेळेला मी परीक्षा दिलेल्या नव्हत्या. हा. आणि मग लग्न झाल्यानंतर वगैरे बंद झालं ते, पण नंतर मला संधी मिळाली तेव्हा पियानो विकत घेतला होता आणि वाजवत होते, त्यामुळे आय वॉज नॉट टोटली आउट ऑफ टच. पण मी ते स्टाफ नोटेशन वगैरे वाचायला विसरले होते. तर इथे आल्यानंतर पहिली 5 वर्ष मी जवळजवळ सकाळी 9 ते रात्री 9 काम करत होते, पण त्याच्यानंतर काम कमी झाल्यानंतर मला वेळ मिळाला तेव्हा मला असं वाटलं थोडं ब्रशअप करावं. तर मला कळलं की हा सौरभ गोडबोले जो दुसरा माझ्याबरोबर वाजवतोय तो माझ्या घराच्या जवळच तो शिकवतो. तुम्हाला वेळ कसा मिळतो? म्हणजे त्यावेळेला नव्हता मिळत, पण जेव्हा वेळ थोडा मिळायला लागला तेव्हा मला असं वाटलं ते थोडं ब्रशअप. म्हणजे तुम्ही वेळामधले गॅप शोधता. हो, टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ती गॅप शोधायला लागते आणि ती गॅप शोधल्या त्याला फिलअप करून टाकायचं. पण मला तुम्ही सांगा, असं सतत व्यस्त राहिल्यामुळे खरा आराम कधी तुमच्या वाट्याला येतो का? हो, खूप येतो. सांगा ना. म्हणजे मुख्य म्हणजे मी फिलिपिन्स आले तेव्हा मी खरंच खूप दमले होते, पण माझा नवरा आणि मुलगा इतके ट्रेन झाले होते की सगळं घर आपोआप चालत होतं. मी आल्यानंतर माझी झोपच झालेली नव्हती वर्षभर अक्षरशः. तर मी 15 दिवस फक्त झोपत होते इथे आला, आणि मला उठल्यावर असं वाटायचं आपण स्वर्गात तर नाही होत ना. म्हणजे सगळं आपोआप होतंय, सगळं आपोआप खायला वगैरे मिळतं, कारण फिलिपिन्स मध्ये स्वतः उठल्याशिवाय पाणी मिळत नव्हतं तिथे. यू डिझर्व दॅट स्लीप, नाही का? ओके, बरं. पण ही टाइम मॅनेजमेंटची गोष्ट की गॅप एनविसाज करायची, की गॅप येईल असं बघायचं आणि ती गॅप भरून काढण्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टीचा उपयोग करायचा. आणि नाही म्हणायला शिकायला लागतं. म्हणजे खूप डिमांड्स यायला लागतात. तुम्ही एखादी गोष्ट करायला लागल्यानंतर तर आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही, लोकांच्या अपेक्षा खूप वाढायला लागतात. बरं. तर त्यावेळेला स्वतःचा सुद्धा आपण एक माणूस आहोत हे लक्षात ठेवून नाही म्हणायला शिकायला लागतं. हे फार महत्वाचं आहे. मला फारच महत्वाचं आहे. मला असं नाही म्हटल्याचं एक उदाहरण सांगाल का? मला इथे आल्यानंतर खूप असा अनुभव आला की होम व्हिजिटला हल्ली डॉक्टर्स मिळत नाहीत. तर खूप माझ्या ओळखीच्या लोकांनी मला खूप बोलवायला सुरुवात केली घरी, आणि सुरुवातीला माझ्या लक्षात आलं नाही की ते ऍक्च्युली दुसरे कोणी डॉक्टर मिळत नाही, तर ही नवीन आहे पण हिला संधी देऊया आणि मला ते करत होते. बरोबर. आणि माझं पण वय वाढतंय, त्यामुळे मला शक्य नाही सगळ्यांकडे जाऊन आणि या ट्रॅफिक मधून. त्यांना काय वाटत असणार की एकाच वेळी आपल्याला ज्युनियर आणि सिनियर कुठून मिळणार? मग हळूहळू मी त्यांना स्पष्ट नकार द्यायला सुरुवात केला, कारण माझ्या पण तब्येतीवर त्याचा परिणाम होता. बरोबर. तेव्हा असं नकार देणं महत्वाचं आहे. आता ना हे सगळं करताना मी काहीतरी एक शब्द ऐकला होता की शाश्वत शेती वगैरे काहीतरी. ते काय असतं? ते काय? ऍक्च्युली 2 गोष्टी मी अजून करते अल्गोनालिटिक्स सोडून. एक म्हणजे आत्ता जो डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला विसंवाद आपल्या समोर दिसतोय, म्हणजे डॉक्टरांना मारहाण होते, पेशंटना पण सगळा अविश्वास डॉक्टरांबद्दल वाटतोय. याच्यासाठी आम्ही काही नागरिक आणि काही डॉक्टर्स मिळून पुन्हा सिटीझन डॉक्टर फोरमची स्थापना केली आहे. पण हा विषय इतक्या वरवर मलमपट्टी करून संपण्यासारखा नाहीये. तर त्याच्यासाठी आरोग्य सेवा आणि शिक्षण ह्या 2 गोष्टींचं कमर्शियलायझेशनचा समाज स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतोय असं वाटतं आम्हाला. म्हणून इंग्लंड, कॅनडा किंवा विकसनशील देशांमधले श्रीलंका, थायलंड किंवा क्युबा यांची जी आरोग्य सेवेची पद्धती आहेत तशा टाईपचा भारतात यावं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त वायू आणि पाण्याचं प्रदूषण, अन्नाचं प्रदूषण या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोय. यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीची गरज आहे असं वाटतं मला, आणि प्रत्येक नागरिकांनी शॉर्ट टर्म गेनचा न विचार करता थोडी दूरदृष्टी ठेवून पुढच्या पिढ्यांचा विचार करून आपली जीवनशैली बदलायला पाहिजे. तर वैयक्तिक पातळीवरती मी एक नैसर्गिक शेतीचा प्रयोग करते आणि रिड्यूस, रियूज, रिसायकल ही त्रिसूत्री आचरणात आणायचा पण. म्हणजे तुम्ही स्वतः शेती करताय? हा, शेतीचा एक प्रयोग करते नैसर्गिक. स्वतःसाठी? बरं. काय काय पिकवता? आता मी 1000 झाडं लावलीत तिथे, लोकल व्हरायटीज. तर आता 2 वर्षच झालेत त्या गोष्टी. ती जगवायचा सध्या प्रयत्न चालू आहे, पण त्याच्यामध्ये कुठलाही आउटसाइड इनपुट आम्ही देत नाही आहोत. बरं. तिथलंच तण आणि असं वापरून आणि कमीत कमी पाण्यामध्ये असं. म्हणजे मध्ये वेळ मिळाला तेव्हा तुम्ही हे केलं? नाही, मी ह्याच्यावर म्हणजे मी काय करते की आता माझं कॉन्ट्रीब्युशन काय होऊ शकणार आहे या बिझनेसमध्ये ते मला कळतं, तर त्याला मी लिमिट केलंय.
आणि मग त्यामुळे मी या 2-3 गोष्टी एकत्र करू शकते आणि प्रत्येक ह्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे ठरवलेलं आहे. वा वा. शारदाताई, तुम्ही हे सगळं केलं ते का कुतूहलापोटी केलं? पण हे सगळं केल्यावर तुम्ही आता म्हणू शकता का की ते कुतूहल खरंच शमलं, का त्यातनं एक नवीन कुतूहल निर्माण झालं? कुतूहल शमत नाहीच, पण आता मला ते आत्ता जे अवेलेबल नॉलेज आहे ते समजून घेण्याची कपॅसिटी नक्की आलेली आहे. हा वा. समजून घेण्याची माझी क्षमता आणि पात्रता मी वाढवली. वा, क्या बात. मला वाटतं आपण रॅपिड फायर घेऊया. मी पहिल्यांदा एकट्याने विमान आकाशात उडवलं तेव्हा मी ऍक्च्युली ऑपरेटिंग प्रोसिजर मध्ये कुठलीही चूक होऊ नये ह्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं होतं, कारण भीती तर वाटतेच पहिल्यांदा कोणी नसताना. मला करायला आवडते स्वयंपाकघरामध्ये अशी डिश. केक्स करायला आवडतात मला. माझ्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती. आई आणि बाबा. माझ्या पाठी नेहमी उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला मी माझा नवरा म्हणते आणि मुलगा. इतक्या साऱ्या गोष्टी करत असताना मला खास आवडलेलं काम. खरं म्हणजे मी प्रत्येक गोष्ट तेवढीच एन्जॉय करते, पण आत्ताचं माझं अल्गो अनालिटिक्सचं जे काम आहे त्याच्यामध्ये कायदा, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि मेडिसिन या सगळ्याचा वापर होतोय, त्यामुळे खूप एन्जॉय करते. वा. माझी आरामाची कल्पना. बाकीच्यांसारखीच आहे, लोळणी. आवडतं गाणं. तर मी पहिला नशा ऍक्च्युली वाजवलेला एक व्हिडिओ आहे ते आवडतो. इतक्या अडचणींवर मात करून प्रत्येक ठिकाणी ना अडचणी अशा तुम्हाला येतच होत्या सगळ्याच क्षेत्रामध्ये, आणि तुम्ही त्या अशा पार करत 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 जातात. तर तुम्हाला जर मी विचारलं की या सगळ्या प्रवासामागची प्रेरणा कुठली? अनुभव घेण्याची वृत्ती. बस, अनुभव घेण्याची. फेल्युअरचा विचारच करायचा नाही, करून पाहूया. करून पाहू, करके देखो. हा, म्हणजे ते झपाटले पण तुमचं हे करण्यामध्ये. आणि प्रचंड क्युरिओसिटी आहेच मला लहानपणापासून. हे सगळं ऐकल्यावर सर मला एक प्रश्न पडतो. आपल्याला माहितीये अल्बर्ट श्वाइत्झर, तो एक थिओलॉजियन होता, तत्ववेत्ता होता, लेखक होता आणि एका कॉलेजमध्ये तो प्रिन्सिपॉल आणि एचओडी होता. पण आफ्रिकेमध्ये काम करायला मिळावं, आदिम लोकांवर त्यांना हेल्थकेअर मिळावी यासाठी 35व्या वर्षी ही व्यक्ती वर्गामध्ये बाकावर जाऊन बसली विद्यार्थी म्हणून, आणि त्यांनी डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, ते डॉक्टर झाले. शारदाताईंचा प्रवास कुतूहलापोटी असला तरी तो काहीसा असाच आहे. अनेकांना इथे प्रश्न पडेल की म्हणजे ह्यांची ध्येय क्लिअर नव्हती का, किंवा 35व्या वर्षापर्यंत यांना आपल्याला नक्की काय आवडतंय हे कळलं नाही का, किंवा मग आपली मुलं कन्फ्युजन मध्ये असली तर आपण त्यांना असंच सोडायचं का, असे काही पालकांच्या मनात प्रश्न येऊ शकतात. यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, मी ह्यांच्या प्रवासाकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहतो. आज शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स ही गोष्ट एकपदरी नाही. आपण जे कन्व्हेन्शनल म्हणजे परंपरागत मापन बुद्धिमत्तेचं करतो त्यामध्ये आपण फक्त काही मर्यादित क्षमतांचाच विचार करतो, म्हणजे गणिती मेंदू, अरिथमॅटिकल ॲबिलिटी, लॉजिकल थिंकिंग म्हणजे तर्कशुद्ध विचार. पण ह्याच्या पलीकडे खूप साऱ्या प्रकारचा इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता असते, आणि जवळजवळ 60च्या वर प्रकारची बुद्धिमत्ता असते. काही लोक रंगांबरोबर बुद्धिमान असतात, काही लोक अंकांबरोबर, काही लोक सुरांबरोबर, काही लोक रचनांच्या बरोबर, तर काही लोक माणसांबरोबर, तर काही लोक यंत्रांबरोबर. आता काही माणसं अशी असतात की ज्यांच्यामध्ये बहुरंगी बुद्धी असते, परंतु या बहुरंगी बुद्धीला आपली शिक्षण व्यवस्था खूप परिश्रमपूर्वक छाटून टाकते. आणि आपण सगळेजण असं म्हणायला लागतो, 8वी किंवा 9वी मध्ये एखादा असा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी गेली की तू आता पुढं काय काय कमी करायचं, 4 ठिकाणी जाऊ नको,
हा 5 ठिकाणी क्युरिओसिटीला फिरवू नको. असं केल्याने कोणाचं भलं होणार आहे? एका ठिकाणी लक्ष केंद्रित कर. आणि त्या एका ठिकाणी लक्ष केंद्रित करच्या हट्टापायी आपण बहुरंगाने पसरणाऱ्या बुद्धिमत्तेचं बोन्साय करून टाकतो. मी तुमच्या सगळ्या प्रवासाकडे या दृष्टिकोनातून पाहतोय की बहुरंगी बुद्धीला जर आपण खतपाणी घातलं, जर त्याला आपण वाव दिला, तर ती बहुरंगी बुद्धी वेगवेगळ्या तऱ्हेने स्वतःला व्यक्त करत जाईल आणि व्यक्त करता करताच तिला बुद्धिमत्तांच्या वेगवेगळ्या शाखांमधला स्वतःचा अनुबंध मिळत जाईल. जे तुमच्या बाबतीमध्ये होताना आपल्याला दिसतं की आज तुमचं साफल्य मला ह्यामध्ये दिसतं की तुम्ही कायद्याचं ज्ञान, इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान, वैद्यकशास्त्राचं ज्ञान हे एका बाजूने एकसंधपणे वापरताय. त्यातून तुम्ही जी जीवनशैली तयार केली तिला तुम्ही शाश्वततेच्या दिशेने नेताय. त्यामध्ये तुम्ही पियानोचे सूर कधी गुंफले आणि त्या विमानाची लय आणि तान कधी त्यामध्ये घेतली हेही कळत नाही. सगळं अवघा रंग एकच आहे. हा जो त्या व्यक्तीचा प्रवास आहे, हा प्रवास आम्ही सगळ्यांनी जर मनामध्ये घेतला तर मला वाटतं आम्हाला तुम्हाला समजून घेणं खूप सोपं जाईल. आणि या अर्थानं तुम्ही रोल मॉडेल असू शकता. म्हणजे व्यक्ती म्हणून नाही, तुम्ही बहुरंगी बुद्धीचं रोल मॉडेल आहात. आणि आम्ही सगळ्यांनी विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून, माणूस म्हणून काय लक्षात घ्यावं की काही जणांना बुद्धीचे असे अनेक दिशांनी जाणारे पंख असतात. हे छाटू नका, त्यांना वाढू द्या. त्यांची एकमेकांच्या मधली गुंफण त्या त्या व्यक्तीला समजेल, ती स्पेस त्या व्यक्तीला द्या. मला वाटतं हे आम्ही आज तुमच्या या सगळ्या प्रवासातून शिकलो. मी माझ्या मुलाला तेच सांगत असते. मी कधीच त्याला हे कर ते कर सांगत नाही. मी म्हणते काय करून बघ, अनुभव घे, त्यातनं शिकशील तू. आपण फार चौकटीबद्ध सक्सेसच्या व्याख्या केलेल्या आहेत, आयुष्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. दुसरे जे अपेक्षा करतात तेच करायचा आपण प्रयत्न करतो. तर स्वतःचा शोध घ्यायला पाहिजे. हा, आणि तो घेण्यासाठी मिळणारं ते अवकाश तुम्हाला मिळालं यासाठी ना मी तुमच्या या सगळ्या प्रवासाकडे पुन्हा एका व्यक्तीचा प्रवास म्हणून पाहत नाही. तुम्हाला जसं प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या अडचणी आल्या त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला मदतीचे हातही खूप मिळाले. म्हणजे बहुरंगी बुद्धी जर फुलायची असेल तर तिला घरातून, दारातून, देशातून, परदेशातून सगळीकडून मदत मिळायला लागते. त्याच्यामधून मग ते फुलणं जे आहे ना, ते फुलणं खूप वर येत असतं. तुमच्या निमित्तानं आम्हाला खूप काही मिळालं. शारदाताई, खूप खूप धन्यवाद. शारदाताई, 12वी सायन्सची पार्श्वभूमी नव्हती, कला शाखेच्या तुम्ही पदवीधर होत्या. असं असतानाही 35व्या वर्षी डॉक्टर व्हावं हा विचार कसा आला तुमच्या मनात? खरं म्हणजे प्रचंड उत्सुकता हेच त्याचं कारण आहे. माझी आई 15-20 वर्ष आजारी होती. मी 8वी-9वीत असल्यापासून तिचं काही ना काही तक्रारी तब्येतीच्या सुरू होत्या. वेगवेगळ्या स्पेशालिस्टकडे आम्ही जायचो, तिची ट्रीटमेंट चालू होती. पण तिला काय होतं हे समजून घेण्यासाठी मी वाचायचे वैद्यकीय शास्त्राचं, वेगवेगळ्या तिच्या डायग्नोसिसवरती. तेव्हा म्हणजे गुगल नसताना तेव्हा गुगल नव्हतं.
आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की वैद्यकीय शास्त्र समजून घेणं याच्यासाठी एवढं वरवर वाचन पुरेसं नाहीये, त्याचा नीट सिस्टमॅटिक अभ्यास करायला पाहिजे. एस्पेशली एंडोक्रायनॉलॉजी वगैरे असे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री सगळं माहिती पाहिजेच. तर ही उत्सुकता वाढत गेली आणि नंतर मी माझ्या एका अमेरिकेतल्या मैत्रिणीचा इंजिनियर नवरा डॉक्टर झालेलाच ऐकलं. तेव्हा मला असं वाटलं की भारतात हे शक्य होईल का, म्हणून मग त्या दृष्टीने मी माहिती काढायला सुरुवात केली. ते 2001 साल होतं, तेव्हा इंटरनेट थोडं सुरुवात झालेली होती. तर त्यावेळेला मी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे नियम वगैरे वाचले, माझं कायद्याचं शिक्षण झालेलं होतं, त्यामुळे माझ्या लक्षात आलं की 12वी सायन्स केलं तर खरं म्हणजे कायद्याच्या चौकटीप्रमाणे मी होऊ शकते डॉक्टर. थिअरटिकली इट इज पॉसिबल हे माझ्या लक्षात आलं. बरं, मला एक गोष्ट सांगा, त्या आधीच्या तुमच्या शिक्षणामध्ये तुम्ही रिझनेबली चांगल्या होता? हो, मी बिझनेसमध्ये भागीदार म्हणून काम करत होते. हो ना. मग अशा वेळेला याला चक्क मूर्खपणा, वेडेपणा असं नाही का म्हटलं लोकांनी? सगळ्यांनीच म्हटलं आणि मला कळत होतं ते की हा वेडेपणा आहे. बरं, आता तुम्ही शोधून काढलं कायदेशीर दृष्टीनं की तुम्हाला 12वी सायन्स करायला पाहिजे, मग तुम्ही काय चक्क 12वी सायन्स केलं? हो, मग मी माहिती काढायला लागले की आता 12वी सायन्स कसं करता येईल. बरं. तर आपल्याकडे युजली माहित नसेल तर माहित नाही असं म्हणायची पद्धत नाहीये, चुकीची माहिती देतात लोक. तशी मला माहिती मिळाली. म्हणजे ही तुम्हाला सगळ्यात महत्वाची माहिती मिळाली? हो, पहिली माहिती हीच मिळाली की लोकांवर लगेच प्रथम दर्शनी विश्वास ठेवायची गरज नाहीये. आणि सुरुवातीला मी महाराष्ट्र स्टेट सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्डाच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे मला त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा 12वी झालेला आहे त्यामुळे तुम्हाला करताच येणार नाही. मग मी घरी आले, निराश झाले होते थोडीशी. मग माझा नवरा नरेंद्र बापट तो एकदम खुश झाला की चला विषय संपला, म्हणजे आता करता येणार नाही. पण ते काय माझ्या डोक्यातनं जाईना. मी म्हटलं असं कसं शक्य आहे की वेगळ्या, म्हणजे असं काही उदाहरणं आहेत की ज्यांनी नंतर वेगळं शिक्षण घेतलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यावर काय माझा विश्वास बसला नाही. मग मी परत त्या संचालकांना जाऊन भेटले तिथल्या. 2-3दा चक्रा मारून त्यांना पकडलं आणि त्यांना सांगितलं. तर ते म्हणले की बरोबर आहे तुमचं, तुम्हाला रेग्युलर स्टुडंट म्हणून नाही पण वेगळे विषय घेऊन तुम्हाला कुठली तरी एक कॅटेगरी होती त्याच्यामध्ये प्रमाणे करता येईल तुम्हाला 12वी सायन्स. आता बाय द वे तुम्ही यू कॅन बेटर युअर परफॉर्मन्स, म्हणजे तेच विषय सुद्धा आता परत देता येतात, पण त्यावेळेला ती सोय नव्हती. तर ते म्हणले की पण तुम्हाला सायन्स करायचं आहे, मग तुम्हाला कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लागेल. बरोबर. म्हणून मग मी SP कॉलेज, माझं पूर्वीचं कॉलेज, तिथे गेले. तर त्यांनी मला म्हणजे हकलूनच दिलं. ते म्हणले असं काही करता येणार नाही तुम्हाला परत 12वी सायन्स वगैरे, आम्ही काही ऍडमिशन देऊ शकत नाही. तर मग मी हुजूरपागा माझी शाळा, तिथे ज्युनियर कॉलेज सुरू झालं होतं असं कळलं होतं मला. तिथे गेले चौकशीला. तिथे प्रिन्सिपलना भेटले मी, तर ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल. त्या म्हणल्या की आपल्या इथे एका नर्सनी नंतर 12वी उशिरा केल्याचं मला आठवतंय, तर आपल्या ऑफिसमध्ये माहिती असेल लोकांना, तू तिथे विचार आणि तुझं त्या नियमात बसत असेल तर आम्ही तुला ऍडमिशन देऊ. मग मी चौकशी केली. मानसी म्हणून तिथे होत्या, तर त्यांना माहिती होतं, त्यांनी मला सांगितलं. त्या म्हणल्या की SP कॉलेजचं तुम्हाला NOC आणायला लागेल वगैरे, आधी केलंय तुम्ही 12वी म्हणून. मग मी परत SP कॉलेजमध्ये गेले. मग ते म्हणले की असं आम्ही काही देणार नाही NOC वगैरे. मग मी प्रिन्सिपलकडे गेले, तिथे मोडक सर होते त्यावेळेला. तर त्यांना सांगितलं, तर त्यांनी बोलवलं ऑफिसमधल्या माणसाला आणि म्हणले की अरे तिला परत 12वी करायचंय, तुम्ही ऍडमिशन देत नाही, आता तिला करायचंय दुसरीकडनं, तुमचं ऑब्जेक्शन काय आहे, द्या की तिला NOC. मग त्यांनी दिलं. मग मी परत हुजूरबागेत जाऊन ऍडमिशन घेतली. मला सांगा, या सगळ्या प्रकरणात तुम्हाला पाठिंबा देणारं कोणी भेटलं का? पाठिंबा ऍक्च्युली सुरुवातीला मी जेव्हा म्हणलं मी 12वी सायन्स करणार आहे, तेव्हा सगळे म्हणजे गंमत करते असंच वाटलं लोकांना. पण नंदू एकदम सिरियस झाला, कारण त्याला कळलं होतं की मी गंमत वगैरे काय करत नाही. त्यांना स्वभावाचा अंदाज आला होता. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनी मला सल्ले दिले की मुलगा माझा 9 वर्षाचा होता तेव्हा. मुलगा 9 वर्षाचा होता. तो 12वीत गेल्यावर त्याच्याबरोबर 12वी कर, किंवा डॉक्टर व्हायचं असेल तर नेचरोपॅथीचा कोर्स कर. पण मी बरीचशी माझ्या वडिलांसारखी आहे, तर त्यामुळे त्यांना मी काय विचार करते बरेचदा न सांगता कळतं, त्यामुळे त्यांनी फक्त विरोध नव्हता केला. बरं, हा पुढे काय झालं? मग त्याच्यानंतर 12वी सायन्सला सुरुवात झाली हुजूरपागेमध्ये. तुम्ही रेग्युलर जायला लागला? हो, 12वी सायन्स म्हणजे अटेंड करायलाच लागतं, म्हणजे वर्गातल्या बाकावर बसून लेक्चरसाठी. पण आता मला तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या वयाच्या ऑफकोर्स
आणि त्या सगळ्या मुली त्यांच्या वयाच्या. त्यांना पहिल्या दिवशी वाटलं की मी टीचरच आहे त्यांची. बरं, मग मग त्याच्यानंतर छान मैत्री झाली आमची. हा, आणि मग 12वी किती टक्क्यांनी पास झाला? 75% मिळाले मला 12वी. बरं. पण परीक्षा देतानाच पण काहीतरी प्रसंग आहे ना? ऍक्च्युली मी Feeling च्या 12वीला आधी? ऍडमिशन घेतली, पण MSCET वगैरे द्यायची होती. तर मी चौकशीला सुरुवात केली की ऍक्च्युली मला ऍडमिशन मिळणार आहे का. तर त्याच्यासाठी काही अपर एज लिमिट वगैरे असं असलं तर सगळंच मुसळकेरात गेलं असतं. त्यामुळे मी चौकशी सुरुवात केली आणि तेव्हा प्रायव्हेट कॉलेजेसमधनं मला एकदमच वाईट रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे ते म्हणले विचारच करू नका तुम्ही, ऍडमिशन मिळणं शक्य नाही तुम्हाला. मग मी BJ मेडिकलच्या डीनना फोन केला की म्हणलं अपर एज लिमिट आहे का काही या शिक्षणासाठी. तर ते म्हणले हा प्रश्न मला आत्तापर्यंत कोणीच विचारलेला नव्हता, त्यामुळे मला चौकशी करायला लागेल. तर मग मी फॉलोअपचे कॉल्स केले त्यांना, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मग मी तिथे जाऊन बसले त्यांच्या ऑफिसमध्ये आणि मी त्यांना म्हणलं की तुम्ही आता सांगितलं की मी जाईन. मग त्यांनी फोन वगैरे केले, बराच वेळ बसले होते मी तिथे आणि फोन करून मला सांगितलं की असं कुठेही नियम काही लिहिलेला नाहीये अपर एज लिमिट, पण तुमच्यावर जबाबदारी आहे, मुलगा आहे, संसार आहे, बिझनेस आहे. तर तरुण मुलांना सुद्धा हा कोर्स अवघड वाटतो, तेव्हा या भानगडीत तुम्ही पडू नका असं सांगितलं. पण मला कळलं की कायदेशीर ते कोणी अडवू शकत नाही आपल्याला. पण तरी मला काळजी वाटत होती की ऍडमिशन कोण देणार. तर एक दिवस माझ्या आईनीच एक जाहिरात दाखवली मला आणि ते माझं ऑफिस आणि माहेर याच्या समोरच वाडिया हॉस्पिटलमध्ये एका इंटरनॅशनल कोलॅबोरेशनमधनं एक मेडिकल कॉलेज सुरू झालं होतं. तेव्हा मी धावतच गेले तिकडे चौकशीला. तर तिथे सुद्धा आधी तसाच रिस्पॉन्स मिळाला मला. पण संध्या महादेवन म्हणून पब्लिक रिलेशन ऑफिसर होती, तिला मी भेटले. तिने माझं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर ती थोडीशी इंट्रिग झाली आणि ती म्हणली की मी सीईओंशी तुमची गाठ घालून देते. आणि डेव्हिड पिले म्हणून तिथले सीईओ होते, त्यांना मी भेटायला गेले. तर त्यांनी ऐकल्यानंतर ते म्हणले की आय एम व्हेरी इम्प्रेस्ड की ॲट दिस एज यू कॅन इवन थिंक अबाउट दिस. तर त्यांनी मला सांगितलं की काय काय फॉर्मॅलिटीज वगैरे लागतात. मी बरीचशी चौकशी केलेली होती, पण आणखीनही काही फॉर्मॅलिटीज असतात, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट वगैरे, त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. आणि ते म्हणले की 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही मला येऊन भेटा. आणि तुम्हाला जेईला नाही बसायला? हां, मी CET वगैरे नाही द्यायला वगैरे नाही द्यायला. बरं. मग मी म्हणजे ती माहिती मिळाल्यानंतर मग मी त्याचा अभ्यास विचार सोडून दिला. म्हणजे हे इथे नक्की मिळणार आहे. देणार होता? हो, मला आधी माहितीच नव्हतं ना. आधी तोच एक मार्ग माहिती होता मला. बरं. पण नंतर मग मी 12वीचा अभ्यास सुरू केला. पण बोर्डाच्या परीक्षेच्या एक दोन आठवडे आधी माझी आई गेली. म्हणजे ज्यांच्यासाठी ते करायचं होतं, त्यामुळे मी बरीच हताश झाले. म्हणजे एकदम खूपच मोठा आघात होता तो. पण त्यावेळेला नंदू मला म्हणला की तू आत्ता 12वीची परीक्षा दे, कारण वर्षभर तू धडपड केलीस, तुला विचार करायला नंतर पुष्कळ वेळ आहे. आत्ता तू योग्य निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेस, तर तू परीक्षा दे, नंतर बघू. त्यामुळे मी रडत रडतच परीक्षा दिली आणि झाले पास. मग मी परत रिझल्ट लागल्यानंतर गेले परत त्या कॉलेजमध्ये डेव्हिड पिलेंच्या, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वाडिया हॉस्पिटल पण रिनोव्हेट करतोय आणि तुमची प्री क्लिनिकल सब्जेक्ट होईपर्यंत जर का MCIचं रेकॉग्निशन मिळालं तर तुम्हाला क्लिनिकल रोटेशन सुद्धा बाहेर जाऊन करायला लागणार नाहीत. तेव्हा मला वाटलं की आपल्यासाठीच हे सुरू झालेलं आहे होते कॉलेज. आणि मग मी ऍडमिशन घेतली तिथे मेडिकलला. आणि तेव्हा त्यांना MCI रेकॉग्निशन मिळाली नव्हती? MCI म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. हा, ती म्हणजे क्लिनिकल रोटेशनसाठी हॉस्पिटलसाठी हवी होती ती रेकॉग्निशन. पण इंटरनॅशनल डिग्रीसाठी जे नियम असतात ते अदरवाईज त्यांना लागणार होते. बरं. हा, मग तुम्ही अशा प्रकारे वैद्यकीय शिक्षणात सुरुवात केली, प्रवेश केला. हा, मग अभ्यास कसा काय करत गेला तो? अभ्यास म्हणजे मला खूप इंटरेस्टच असल्यामुळे मला एक वेगळं जग उघडल्यासारखा आनंदच होत होता प्रत्येक विषय शिकताना. MCIचं त्यांना रेकॉग्निशन मिळालं क्लिनिकलचं का नाही मिळालं? नाही, तो माझी पहिली प्री क्लिनिकल होईपर्यंत ते रेकॉग्निशन मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की 1 वर्षानंतर तुम्हाला फिलिपिन्सला जायला लागेल. फिलिपिन्सला 1 वर्ष? नाही, 2 वर्ष. 2 वर्ष क्लिनिकल, कम्प्लीट क्लिनिकल तिकडं करायचं. हां. सगळ्यांना हे सांगितल्यावर काय झालं घरात? माझा मुलगा आणि नवऱ्यांना अगदी खात्री पटली होती की आता डॉक्टर होणार. अच्छा, तोपर्यंत खात्री पटलेली होती. आणि ते असे तक्रार करणारे वगैरे अजिबात नाहीयेत. त्यांनी ऍडजस्ट करायचं म्हणजे. आणि आम्हाला मन
तयार करण्यासाठी वेळही मिळाला, म्हणजे मनाची तयारी करण्यासाठी. तर मी पहिल्यांदा मग व्यवसायातनं निवृत्ती घेतली. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट? नाही ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हायसेसच्या डीलरशिप मध्ये मी भागीदार होते त्यावेळेला. इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हायसेस. आणि हे तुम्हाला आवडत होतं ना? हो, म्हणजे त्याच्यामध्ये मी कॉम्प्युटरशी रिलेटेडच काम जास्ती करत होते, त्यामुळे ते तुम्हाला आवडत होतं? तेही आवडतं, तेही आवडत होतं, हेही आवडत होतं. जे समोर आलं ते मी आवडीनेच करते. म्हणजे ओके, हा, पुढे घर चालायला पाहिजे मी नसताना, त्यामुळे घरात कामाला ज्या बायका होत्या त्यांना थोडं ट्रेनिंग वगैरे असं दिलं. एक ड्रायव्हर ठेवला आम्ही, म्हणजे कारण नंतर नंदूवर घर आणि बिझनेस, त्याचा पण स्वतःचा बिझनेस आहे, त्याची जबाबदारी होती, त्यामुळे एक ड्रायव्हर ठेवला. त्याच्यानंतर एक दिवस आम्हाला जाहिरात दिसली की पुरुषांसाठी कुकिंग क्लासेस आहेत काय, ते अमेरिकेला वगैरे मुलं जातात, त्यांना यायला पाहिजे म्हणून ते एक आठवड्याचा कोर्स होता. तर मी त्याला म्हटलं की थोडं शिकून घे, म्हणजे बायका जरी स्वयंपाक करणार असलं तरी काय लागतं त्याला हे माहिती पाहिजे ना. बरं, मग आता तुम्ही फिलिपिन्सला गेल्यावरती काय काय शिकलात आणि त्यावेळेचे काही अनुभव सांगा आम्हाला. फिलिपिन्सला गेल्यानंतर ऍक्च्युली पहिल्यांदा असा धक्का बसला की तिथली एक तर नॅशनल ऍडमिशन टेस्ट असते, मेडिकल ऍडमिशन, ती द्यायला लागली. आणि त्याच्यानंतर तिथे तो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असल्यामुळे त्यांनी आम्हाला काही एक्स्ट्रा कोर्सेस घ्यायला सांगितले. मी म्हटलं आता स्टे वाढतोय की काय माझा, म्हणजे आधीच मी सगळा संसार सोडून आलेले होते. तर मग मी चौकशी केल्यानंतर मला असं समजलं की तिथे पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे कुठलीही डिग्री ऍक्सेप्ट करतात प्री मेडी म्हणून. तर त्याच्यानंतर मी डीनला भेटले आणि त्यांना मी सांगितलं की बाकीची माझ्यावरची मुलं जरी 12वी सायन्स असली तरी मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तर ते म्हटले की तुमच्या ज्या तिकडच्या डिग्रीचे त्या युनिव्हर्सिटीच्या ऑथेंटिकेशन इथे सबमिट करा, मी तुम्हाला त्याच्यातनं सुटका देऊ शकतो. मग परत नंदुनी फेऱ्या मारून पुन्हा युनिव्हर्सिटीच्या डिग्र्या ऑथेंटिकेट करून आणल्या आणि मग मी सबमिट केला. मग त्या एक्स्ट्रा विषयामधून मला सुटका मिळाली. त्याच्यानंतर क्लिनिकल विषय शिकवले, अतिशय सुंदर शिक्षण होतं. आणि शेवटचं वर्ष तिथे क्लर्कशिप म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये 365 दिवस हॉस्पिटल ड्युटी असते, एकही दिवस सुट्टी नाही. आणि एव्हरी थर्ड डे 36 आवर्स ड्युटी करायला लागते वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये. तर ते आज सकाळी 6 वाजता जाऊन उद्या संध्याकाळी 6 पर्यंत, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 6 आणि परत तिसऱ्या दिवशी 36 तासाची ड्युटी असतं ते असतं. तर ते एक वर्ष भरपूर शिकायला मिळतं, पण ते फिजिकली खूप डिमांडिंग वाटलं मला. आता एवढं सगळं करून तुम्ही परत आलात, बरोबर? म्हणजे डॉक्टर बनलात, हो, डिग्री मिळाली, इथं आल्यावरती पुन्हा MCIचं रेकग्निशन साठी परत म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट साठी स्क्रीनिंग टेस्ट असते. स्क्रीनिंग टेस्ट लगेचच 2 महिन्यात मी दिली आणि पास झाले. त्याच्यात तुम्ही पास झाला? अच्छा, म्हणजे आता तुम्ही MCI रेकग्नाइज्ड मेडिकल नाही, त्याच्यानंतर परत प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन घेऊन 1 वर्ष इंटर्नशिप करायला लागते. ती कुठे केली? ती रुबी हॉलमध्ये केली मी. म्हणजे तोपर्यंत परीक्षा काही संपलेल्या म्हणजे परीक्षांना तर काय किती दिल्या गणतीच नाहीये. आता असं करत हा संपूर्ण प्रवासाचा टप्पा पार झाला, तुम्ही MCI रेकग्नाइज्ड MBBS इथं प्रॅक्टिस करू शकता या टप्प्यावरती आलात. मग काय केलं? नाही, त्याच्या आधी एक गंमत झाली. परत एक ब्युरोक्रेसीचा तडाखा बसला मला. बरं. ते म्हणजे ज्यावेळेला रजिस्ट्रेशनसाठी ऍप्लिकेशन केलं त्यावेळेला परत माझं पेंडिंग ठेवलं त्यांनी. तर बरेच दिवस आलं नाही म्हणून मी चौकशी करत होते. तर एक दिवस लकीली कोणीतरी फोन उचलला दिल्लीमध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचे ते 12वीच्या व्हेरिफिकेशनसाठी प्रत्येक बोर्डाला ते पाठवतात, 10वी 12वी पासून सगळ्या मार्कशीट, आणि फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये ते डिग्री असं सगळं व्हेरिफिकेशनला पाठवतात. तर त्यातलं 12वीचं तुमचं व्हेरिफिकेशन बाकी आहे म्हणून तुमचं पेंडिंग आहे. तर मी म्हटलं की का त्यांचं आलं नाही. तर ते म्हणले की आम्ही त्यांना एक पत्र लिहिलंय. तर ते पत्र त्यांनी असं लिहिलं होतं की या व्यक्तीच्या 2 मार्कशीट्स आहेत, तर त्या दोन्ही खऱ्या आहेत का, आणि असं काय काय 2-3 प्रश्न लिहिले होते. तर ते थोडंसं वेगळं पत्र असल्यामुळे त्याचं उत्तर आलेलं होतं. तर मग मी परत इथल्या बोर्डाच्या ऑफिसमध्ये गेले इकडच्या. तर त्यांनी मला काही थांगपत्ताच दादच लागून दिली नाही. मग मी दिल्लीला गेले, ते पत्र आणलं त्यांच्याकडनं कॉपी, आणि ती घेऊन गेले परत बोर्डामध्ये की हे पत्र तुम्हाला आलंय, ह्याचं तुम्ही कृपया उत्तर द्या. तरीही त्यांनी नकार दिला. तर लकीली त्यावेळेला आमच्या ओळखीच्या एक डॉक्टर सरदेसाई म्हणून होत्या, त्या नॅशनल इन्फॉर्मेशन कमिशनच्या डायरेक्टर होत्या. त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं की असं फालतू कारणासाठी ते पेंडिंग राहिले म्हणून. तर त्यांना माझी केस माहितीच होती. तर त्या म्हणल्या नाही, हिला मदत करायलाच पाहिजे.
तर त्यांनी आठवलं आणि एक तिथे त्यांच्या ओळखीचे गृहस्थ त्या ऑफिसमध्ये दुसऱ्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये होते. त्यांना त्यांनी फोन केला आणि ते म्हणले की जरा बघ रे काय आहे, अशी जेन्युइन केस आहे आणि करायलाच पाहिजे आपल्याला हे काम. तर त्यांनी ते म्हणले की अहो ते वेगळं पत्र असल्यामुळे कोणी उत्तर देत नाही, त्याचं ड्राफ्ट जर करून दिलं त्यांना तर ते उत्तर देतील. बरं. तर मग मी गेले त्यांच्या ऑफिसमध्ये, आम्ही दोघांनी त्याचं उत्तर ड्राफ्ट केलं आणि मग ते गेलं पत्र आणि अरे राम. तर आलं तुम्हाला मिळालं. पण मला सांगा, हे सगळं करताना तुम्ही म्हणजे हा टप्पा पार केला तेव्हा तुमचं वय काय होतं? 42 पूर्ण होते मी. डॉक्टर 35व्या वर्षी सुरू केलं. 42 पूर्ण झालंय हे सगळं करताना या ज्ञान लालसेच्या पायी. मग हे साध्य झाल्यावरती काय वाटलं? मला ऍक्च्युली रुबी हॉलमध्ये प्रॅक्टिस इंटर्नशिप करत असताना तिथल्या ICUच्या हेड डॉक्टर प्राची साठे भेटल्या. त्या माझ्या आधीच ओळखीच्या होत्या आणि तिने ऐकलेलंही होतं की मी असं केलंय वगैरे. तर ती म्हणली पुढे काय करणार आहेस? तर मी म्हटलं मला रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे. तर ती म्हणली की माझं पण क्लिनिकल प्रॅक्टिसमुळे माझं रिसर्चकडे दुर्लक्ष झालं, तर तू आलीस तर आपण काही ते काम करू शकू. म्हणून लगेचच मी तिला जॉईन झाले. क्लिनिकल असिस्टन्स आणि रिसर्च असोसिएट म्हणून मी जॉईन झाले. आणि आम्ही पुष्कळ डेटा कलेक्ट केला, 2-3 पेपर्स लिहिले आणि वोडाफोनला मी व्हिजिटिंग फिजिशियन म्हणून जायला लागले. घरी प्रॅक्टिस सुरू केली. घरी प्रॅक्टिस सुरू केली. असं हे सगळं केलं. पण मला सांगा शारदाताई, रेग्युलर कोर्समध्ये 21व्या-22व्या वर्षी डॉक्टर होतात, MBBS वगैरे, आणि तुम्ही 42व्या वर्षी डॉक्टर झालात. या वयाच्या फरकामुळे काही फरक पडतो का आपल्या ग्रास्पिंगमध्ये किंवा डॉक्टरी या पेशामध्ये? हो, मला असं वाटतं की 22व्या वर्षी तुमचं अख्खं आयुष्य तुमच्या पुढे असतं, करिअर करायचं असतं तुम्हाला. त्यामुळे ते एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह असतं. मी माझ्या क्युरिओसिटीमुळे ह्याच्यामध्ये पडले आणि इतर जीवनानुभवामुळे आपल्या जाणीवा नक्की प्रगल्भ झालेल्या असतात. त्यामुळे त्याच शिक्षणातनं मला वेगळं काहीतरी मिळालं असं मला वाटतं. काय मिळालं नक्की ते? म्हणजे इंट्युइटिव्हली पुष्कळ गोष्टी समजत गेल्या मला. त्याच्यानंतर दुसऱ्या माणसाची एम्पथी जी असते ती आपण स्वतः भोगलं असलं तर पटकन ते आयडेंटिफाय करू शकतो. पण मग याचा क्लिनिकल रोटेशन मध्ये काही फायदा झाला? मला वाटतं चांगला रिस्पॉन्स मिळायचा. आता मला सांगा, इंटर्नशिप करत असताना इकडं तुम्ही अजून एक काहीतरी स्किल मिळवलं? ऍक्च्युली मी प्रायव्हेट पायलट लायसन्स मिळवलं तिकडे. पायलट बनायची आयडिया कुठून आली? ऍक्च्युली काय झालं की फिलिपिन्स हा एक आर्चिपेलागो आहे. 7107 बेटांचा देश येतो आणि त्यामुळे छोटी छोटी विमानं तिथे खूप लागतात. त्यामुळे फ्लाइंग स्कूल्स पण बऱ्याच प्रमाणात आहेत. बर. तर मी हॉस्टेलमध्ये राहत होते, तिथनं अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवर एक फ्लाइंग स्कूल होतं आणि तिथे एक इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आहे, क्लार्क इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर आम्ही गेल्यानंतर पहिलं वर्ष जे होतं क्लिनिकल स्टडीचं त्याच्यामध्ये आम्हाला वीकेंड्स ऑफ होते. तर त्याच्यामुळे सगळी मुलं माझ्या निम्म्या वयाची होती बाकीची, तर ती त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या, ते मॉल सिनेमे वगैरे बघायचे. मला कंटाळा यायचा वीकेंडला. तर मी त्या फ्लाइंग स्कूलमध्ये जस्ट चौकशी करायला गेले आणि माझ्या लक्षात आलं की हे वीकेंड्स ना करून आपलं क्लर्कशिप सुरू व्हायच्यात होऊ शकेल एखाद्याला. तर अशी संधी कुठे मिळणार आहे? आपल्यात तर इथे जवळपास काही फ्लाइंग स्कूल नाही आहेत. आणि खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. त्याच्यामध्ये पण बरेच विषय शिकवतात, मेटेरिओलॉजी, एअरलॉक, त्याच्यानंतर नॅव्हिगेशन, रेडिओ कम्युनिकेशन, 8-9 थिअरीचे सब्जेक्ट्स असतात. त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस करून मग स्टुडंट पायलट लायसन्स काढायला लागतं. रेडिओ कम्युनिकेशनची एक वेगळी परीक्षा असते. त्याच्यानंतर मग ग्राउंड ट्रेनिंग आणि मग फ्लाइंगचं ट्रेनिंग देतात. आणि त्याच्यानंतर थिअरीचा पेपर मनिलाला जाऊन द्यायला लागणार होता मला. तर मला त्यावेळेला एकदा क्लर्कशिप जवळ यायला लागली होती आणि मला ते फ्लाइंग आवर्स सोलो आणि नॉन सोलो तुम्हाला कम्प्लीट करायला लागतात. त्याची जरा घाई व्हायला लागली होती शेवटी. तर एक दिवस मी टेक ऑफ जरा वेदर खराब होती पण मला क्लिअरन्स मिळाला म्हणून मी टेक ऑफ केलं. आणि निम्म गेल्यानंतर अचानक सगळी वेदर चेंज झाली आणि एकदम ढग आले, पाऊस सुरू झाला आणि भीतीदायक सगळं वातावरण निर्माण झालं. आणि मी एका गावाच्या वर असल्यामुळे ठराविक उंचीच्या खाली येता येईना मला. आणि समोर पाऊस सुरू झाल्यावर मला वाटलं की संपलं आता आपलं बहुतेक आयुष्य. पण तेवढ्यात ना 2 ढग असे बाजूला झाले आणि एक विंडो तयार झाली तिथनं.
आणि ती दिसली, त्यामुळे मी त्यातनं पुढे गेले. पण तेव्हा मला माझं हेडिंग बदलायला लागलं कंपासचं. त्याच्यामुळे मी वेगळ्या ठिकाणी कुठेतरी बाहेर गेले, भरकटल्यासारखं झालं माझं विमान. पण अचानक वेदर चेंज झाली आणि इंटरनॅशनल एअरपोर्टवरचं मोठं विमान सुद्धा त्यांना वळवून दुसरीकडनं लँडिंगसाठी आणायला लागलं. त्याच्यामुळे माझ्या इन्स्ट्रक्टरनी टॉवरला फोन करून सांगितलं की माझी एक स्टुडंट त्या सगळं वेदर खराब आहे तिकडे अडकलेली आहे, तर तुम्ही तिला जरा मदत करा. तर त्या टॉवर मला सांगत होतं की तुमची पोझिशन सांगा. तर मला पोझिशन कळेना, कारण मी वेगळ्या ठिकाणी बाहेर आले होते. तेवढ्यात मला एक मॉल दिसला शेजारच्या गावातला. मग मी त्यांना सांगितलं की मी या मॉलच्या वरती आहे. मग त्यांनी मला हेडिंग सांगितलं आणि परत येऊ शकले मी. मग लायसन्ससाठी मनिलाला परीक्षेला जायला लागणार होतं. तर मी मनिला एअरपोर्टवर कधी उतरले नव्हते. तर मी माझ्या इन्स्ट्रक्टरना म्हणलं की ॲक्च्युली एअरपोर्टवरच ती परीक्षा असते त्या शेजारीच. तर मी म्हणलं की आपण विमानानेच जाऊया, मी परीक्षा देते आणि परत येऊया. तर ते तयार झाले. तर त्या दिवशी सकाळी 5:30 वाजता आम्ही टेक ऑफ करायचा प्रयत्न केला, पण त्या दिवशी पण वेदर खराब होतं. तर थोड्या वेळाने तो माझ्याबरोबरचे कॅप्टन एकदम एक्सपिरियन्स होते, त्यामुळे टॉवरनी थोड्या वेळाने आम्हाला टेक ऑफला परवानगी दिली. साधारण 6:30-7च्या सुमाराला मी टेक ऑफ केलं. आणि मनिलाला गेल्यानंतर तिथे बॅड वेदरमुळे आम्हाला लँडिंगची परमिशन मिळाली नाही. मग म्हणलं आता परीक्षा उडली तर माझं काय होणार नाहीये पूर्ण. तर ते कॅप्टन चक म्हणून होते माझ्याबरोबर. ते म्हणले नाही नाही तुला जायलाच पाहिजे, आपण शेजारच्या एका जवळच्या एअरपोर्टवर उतरूया, मी तिथे थांबतो, तू परीक्षा देऊन ये बसनी जाऊन आणि मग आपण परत जाऊ. म्हणून मग आम्ही शेजारच्या एका एअरपोर्टवर उतरलो. ते धावत धावत मला बस स्टँड दाखवायला आले. तिथनं मी फुल भरलेल्या बसमधून उभी राहून गेले. पण त्या बस स्टँडपासनं ते एअरपोर्ट आणि ती परीक्षेचा हॉल खूप लांब होता. तर मी ते सायकल रिक्षामधनं जायला लागले. आणि एके ठिकाणी गेल्यानंतर मी पुढचं सांगायला लागल्यानंतर त्या माणसाचं लक्ष झालं की तो वेगळ्याच ठिकाणी मला घेऊन गेला होता. माझे उच्चार त्याला कळले नव्हते. अरे बापरे. त्याच्यामुळे मग आम्हाला परत दुसरीकडे जायला लागलं आणि उशीर झाला परीक्षेला जायला. ती 2 सेशनमध्ये असते परीक्षा. आणि मग ते म्हणले की आता तुम्ही एक पेपर लंचच्या आधी द्या, दुसऱ्या सेशनमध्ये दुसरा पेपर देऊ शकाल तुम्ही. मग मी कॅप्टन चकना फोन केला आणि मी म्हटलं, कारण ते वेटिंगचे पण चार्जेस असतात प्लेनचे, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही परत जा, मी बसनी येते. मग ते गेले परत. मग परीक्षा दिली. मग तिथे मला इंडियन स्टुडंट्स भेटले बरेच, कारण तिथे बरंच सिस्टमॅटिक आहे फ्लाईंगचं सगळं. तर ते सगळे कमर्शियल पायलट व्हायला चालले होते. अर्थात खूप गंमत वाटली. एक मराठी मुलगी पण भेटली तिथे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये गोंधळून न जाण्यासाठी कोणतं औषध घेता? मला वाटतं की शांत डोक्याने विचार केला की आपल्याला सुचतं काय करायला पाहिजे. मला वाटतं असं वेगवेगळे अनुभव आपण घेत राहिले की आपण आपोआप ते सुचायला लागतं. म्हणजे अनुभवाला सामोरं गेलं तरच सुचतं, अनुभवापासून पळून गेलं तर सुचत नाही. आयुष्य म्हणजे एक अनुभव घ्यायची संधीच वाटते मला. तुम्ही आज क्लिनिकल प्रॅक्टिस करता? आत्ता मी क्लिनिकल प्रॅक्टिस करत नाही. एक 2 वर्षापूर्वी अल्गो अनालिटिक्स म्हणून एक डेटा सायन्स कंपनी आहे. तर मी जेव्हा पेपर्स लिहित होते तेव्हा या अल्गो अनालिटिक्सचे CEO नी आम्हाला डेटा अनालिटिक्समध्ये मदत केली होती. तर तो म्हणला की मेडिसिन, डेटा अनालिटिक्स आणि कॉम्प्युटर्स हे सगळं माहिती असणारी तूच एक व्यक्ती मला दिसते, सो तू आम्हाला जॉईन झालीस तर आम्हाला खूप फायदा होईल. म्हणून मग मी त्यांचं काम करते आता. हेल्थकेअरचं मी बघते. म्हणजे आता तुम्ही मेडिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर हे सगळं आतापर्यंत शिकलेलं सगळं आता मला उपयोगी पडते. क्या बात, क्या बात. दॅट इज सो गुड. मी हे सगळं करत असताना अजून एक कौशल्य मिळवलं, पियानो वादनाचं. कॉलेजमध्ये असताना पियानो शिकलेली होते, पण त्यावेळेला मी परीक्षा दिलेल्या नव्हत्या. आणि मग लग्न झाल्यानंतर वगैरे बंद झालं ते. पण नंतर मला संधी मिळाली तेव्हा पियानो विकत घेतला होता आणि वाजवत होते. त्यामुळे आय वॉज नॉट टोटली आउट ऑफ टच. पण मी ते स्टाफ नोटेशन वगैरे वाचायला विसरले होते. तर इथे आल्यानंतर पहिली 5 वर्ष मी जवळजवळ सकाळी 9 ते रात्री 9 काम करत होते. पण त्याच्यानंतर काम कमी झाल्यानंतर मला वेळ मिळाला तेव्हा मला असं वाटलं तर थोडं ब्रशअप करावं.
तर मला कळलं की हा सौरभ गोडबोले जो दुसरा माझ्याबरोबर वाजवतोय तो माझ्या घराच्या जवळच तो शिकवतो. तुम्हाला वेळ कसा मिळतो? म्हणजे त्यावेळेला नव्हता मिळत, पण जेव्हा वेळ थोडा मिळायला लागला तेव्हा मला असं वाटलं ते थोडं ब्रशअप. म्हणजे तुम्ही वेळामधले गॅप शोधता. हो, टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ती गॅप शोधायला लागते आणि ती गॅप शोधल्या शोधल्या त्याला फिलअप करून टाकायचं. पण मला तुम्ही सांगा, असं सतत व्यस्त राहिल्यामुळे खरा आराम कधी तुमच्या वाट्याला येतो का? हो, खूप येतो. सांगा ना. म्हणजे मुख्य म्हणजे मी फिलिपिन्स आले तेव्हा मी खरंच खूप दमले होते, पण माझा नवरा आणि मुलगा इतके ट्रेन झाले होते की सगळं घर आपोआप चालत होतं. मी आल्यानंतर माझी झोपच झालेली नव्हती वर्षभर अक्षरशः. तर मी 15 दिवस फक्त झोपत होते इथे आल्यानंतर. आणि मला उठल्यावर असं वाटायचं आपण स्वर्गात तर नाही होत ना, म्हणजे सगळं आपोआप होतंय, सगळं आपोआप खायला वगैरे मिळतं. कारण फिलिपिन्समध्ये स्वतः उठल्याशिवाय पाणी मिळत नव्हतं तिथे. यू डिझर्व दॅट स्लीप, नाही का? ओके, बरं. पण ही टाइम मॅनेजमेंटची गोष्ट की गॅप एन्व्हिसाज करायची, की गॅप येईल असं बघायचं आणि ती गॅप भरून काढण्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टीचा उपयोग करायचा. आणि नाही म्हणायला शिकायला लागतं. म्हणजे खूप डिमांड्स यायला लागतात तुम्ही एखादी गोष्ट करायला लागल्यानंतर. तर आपल्याला काय करायचं आणि काय नाही, लोकांच्या अपेक्षा खूप वाढायला लागतात. बरं. तर त्यावेळेला स्वतःचा सुद्धा आपण एक माणूस आहोत हे लक्षात ठेवून नाही म्हणायला शिकायला लागतं. हे फार महत्वाचं आहे. मला फारच महत्वाचं आहे. मला असं नाही म्हटल्याचं एक उदाहरण सांगाल का? मला इथे आल्यानंतर खूप असा अनुभव आला की होम व्हिजिटला हल्ली डॉक्टर्स मिळत नाहीत. तर खूप माझ्या ओळखीच्या लोकांनी मला खूप बोलवायला सुरुवात केली घरी. आणि सुरुवातीला माझ्या लक्षात आलं नाही की ते ऍक्च्युली दुसरे कोणी डॉक्टर मिळत नाही, तर ही नवीन आहे पण हिला संधी देऊया आणि मला ते करत होते. बरोबर. आणि माझं पण वय वाढतंय त्यामुळे मला शक्य नाही सगळ्यांकडे जाऊन आणि या ट्रॅफिक मधून. त्यांना काय वाटत असणार की एकाच वेळी आपल्याला ज्युनियर आणि सिनियर कुठून मिळणार. मग हळूहळू मी त्यांना स्पष्ट नकार द्यायला सुरुवात केला, कारण माझ्या पण तब्येतीवर त्याचा परिणाम झाला. बरोबर. तेव्हा असं नकार देणं महत्वाचं आहे. आता ना हे सगळं करताना मी काहीतरी एक शब्द ऐकला होता की शाश्वत शेती वगैरे काहीतरी. ते काय असतं? ते काय? ऍक्च्युली 2 गोष्टी मी अजून करते अल्गोनालिटिक्स सोडून. एक म्हणजे आत्ता जो डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला विसंवाद आपल्या समोर दिसतोय, म्हणजे डॉक्टरांना मारहाण होते, पेशंटना पण सगळा अविश्वास डॉक्टरांबद्दल वाटतोय. याच्यासाठी आम्ही काही नागरिक आणि काही डॉक्टर्स मिळून पुन्हा सिटीझन डॉक्टर फोरमची स्थापना केली आहे. पण हा विषय इतका वरवर मलमपट्टी करून संपण्यासारखा नाहीये. तर त्याच्यासाठी आरोग्य आणि आरोग्य सेवा आणि शिक्षण ह्या 2 गोष्टींचं कमर्शियलायझेशनचा समाज स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतोय असं वाटतं आम्हाला. म्हणून इंग्लंड, कॅनडा किंवा विकसनशील देशांमधले श्रीलंका, थायलंड किंवा क्युबा यांची जी आरोग्य सेवेची पद्धती आहेत तशा टाईपचा भारतात यावं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त वायू आणि पाण्याचं प्रदूषण, अन्नाचं प्रदूषण या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोय. यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीची गरज आहे असं वाटतं मला. आणि प्रत्येक नागरिकांनी शॉर्ट टर्म गेनचा न विचार करता थोडी दूरदृष्टी ठेवून पुढच्या पिढ्यांचा विचार करून आपली जीवनशैली बदलायला पाहिजे. तर वैयक्तिक पातळीवरती मी एक नैसर्गिक शेतीचा प्रयोग करते आणि रिड्यूस, रियूज, रिसायकल ही त्रिसूत्री आचरणात आणायचा पण. म्हणजे तुम्ही स्वतः शेती करताय? हा, शेतीचा एक प्रयोग करते नैसर्गिक. स्वतःसाठी? बरं. काय काय पिकवता? आता मी 1000 झाडं लावलीत तिथे, लोकल व्हरायटीज. तर आता 2 वर्षच झालेत त्या गोष्टी. ती जगवायचा सध्या प्रयत्न चालू आहे. पण त्याच्यामध्ये कुठलाही आउटसाइड इनपुट आम्ही देत नाही आहोत. बरं. तिथलंच तण आणि असं वापरून आणि कमीत कमी पाण्यामध्ये असं. म्हणजे मध्ये वेळ मिळाला तेव्हा तुम्ही हे केलं? नाही, मी ह्याच्यावर म्हणजे मी काय करते की आता माझं कॉन्ट्रीब्युशन काय होऊ शकणार आहे या बिझनेसमध्ये ते मला कळतं. तर त्याला मी लिमिट केलंय. आणि मग त्यामुळे मी या 2-3 गोष्टी एकत्र करू शकते आणि प्रत्येक ह्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे ठरवलेलं आहे. वा वा. शारदाताई, तुम्ही हे सगळं केलं ते का कुतूहलापोटी केलं? पण हे सगळं केल्यावर तुम्ही आता म्हणू शकता का की ते कुतूहल खरंच शमलं का त्यातनं एक नवीन कुतूहल निर्माण झालं? कुतूहल शमत नाहीच, पण आता मला ते आता जे अवेलेबल नॉलेज आहे ते समजून घेण्याची कपॅसिटी नक्की आलेली आहे. वा.
समजून घेण्याची माझी क्षमता आणि पात्रता मी वाढवतो. हा. वा, क्या बात. मला वाटतं आपण रॅपिड फायर घेऊया. मी पहिल्यांदा एकट्याने विमान आकाशात उडवलं तेव्हा मी ऍक्च्युली ऑपरेटिंग प्रोसिजर मध्ये कुठलीही चूक होऊ नये ह्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं होतं. कारण भीती तर वाटतेच पहिल्यांदा कोणी नसताना. मला करायला आवडते स्वयंपाकघरामध्ये अशी डिश. केक्स करायला आवडतात मला. माझ्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती. आई आणि बाबा. माझ्या पाठी नेहमी उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला मी. माझा नवरा म्हणते आणि मुलगा. इतक्या साऱ्या गोष्टी करत असताना मला खास आवडलेलं काम. खरं म्हणजे मी प्रत्येक गोष्ट तेवढीच एन्जॉय करते, पण आत्ताचं माझं अल्गो अनालिटिक्सचं जे काम आहे त्याच्यामध्ये कायदा, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि मेडिसिन या सगळ्याचा वापर होतोय, त्यामुळे खूप एन्जॉय करते. वा. माझी आरामाची कल्पना. बाकीच्यांसारखीच आहे, लोळणी. आवडतं गाणं. तर मी पहिला नशा ऍक्च्युली वाजवलेला एक व्हिडिओ आहे ते आवडतो. इतक्या अडचणींवर मात करून प्रत्येक ठिकाणी ना अडचणी अशा तुम्हाला येतच होत्या सगळ्याच क्षेत्रामध्ये, आणि तुम्ही त्या अशा पार करत 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 जातात. तर तुम्हाला जर मी विचारलं की या सगळ्या प्रवासामागची प्रेरणा कुठली? अनुभव घेण्याची वृत्ती. बस, अनुभव घेण्याची. फेल्युअरचा विचारच करायचा नाही, करून पाहूया. करून पाहू, करके देखो. हा, म्हणजे ते झपाटले पण तुमचं हे करण्यामध्ये. आणि प्रचंड क्युरिओसिटी आहेच मला लहानपणापासून. हे सगळं ऐकल्यावर सर मला एक प्रश्न पडतो. आपल्याला माहिती आहे अल्बर्ट श्वाइत्झर, तो एक थिओलॉजियन होता, तत्ववेत्ता होता, लेखक होता, आणि एका कॉलेजमध्ये तो प्रिन्सिपॉल आणि एचओडी होता. पण आफ्रिकेमध्ये काम करायला मिळावं, आदिम लोकांवर त्यांना हेल्थकेअर मिळावी यासाठी 35व्या वर्षी ही व्यक्ती वर्गामध्ये बाकावर जाऊन बसली विद्यार्थी म्हणून, आणि त्यांनी डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, ते डॉक्टर झाले. शारदाताईंचा प्रवास कुतूहलापोटी असला तरी तो काहीसा असाच आहे. अनेकांना इथे प्रश्न पडेल की म्हणजे ह्यांची ध्येय क्लिअर नव्हती का, किंवा 35व्या वर्षापर्यंत यांना आपल्याला नक्की काय आवडतंय हे कळलं नाही का, किंवा मग आपली मुलं कन्फ्युजन मध्ये असली तर आपण त्यांना असंच सोडायचं का, असे काही पालकांच्या मनात प्रश्न येऊ शकतात. यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, मी ह्यांच्या प्रवासाकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहतो. आज शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स ही गोष्ट एकपदरी नाही. आपण जे कन्व्हेन्शनल म्हणजे परंपरागत मापन बुद्धिमत्तेचं करतो त्यामध्ये आपण फक्त काही मर्यादित क्षमतांचाच विचार करतो. म्हणजे गणिती मेंदू, अरिथमॅटिकल ॲबिलिटी, लॉजिकल थिंकिंग म्हणजे तर्कशुद्ध विचार. पण ह्याच्या पलीकडे खूप साऱ्या प्रकारचा इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता असते, आणि जवळजवळ 60च्या वर प्रकारची बुद्धिमत्ता असते. काही लोक रंगांबरोबर बुद्धिमान असतात, काही लोक अंकांबरोबर, काही लोक सुरांबरोबर, काही लोक रचनांच्या बरोबर, तर काही लोक माणसांबरोबर, तर काही लोक यंत्रांबरोबर. आता काही माणसं अशी असतात की ज्यांच्यामध्ये बहुरंगी बुद्धी असते, परंतु या बहुरंगी बुद्धीला आपली शिक्षण व्यवस्था खूप परिश्रमपूर्वक छाटून टाकते. आणि आपण सगळेजण असं म्हणायला लागतो, 8वी किंवा 9वी मध्ये एखादा असा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी गेली की तू आता पुढं काय काय कमी करायचं, 4 ठिकाणी जाऊ नको, 5 ठिकाणी क्युरिओसिटीला फिरवू नको, असं केल्याने कोणाचं भलं होणार आहे, एका ठिकाणी लक्ष केंद्रित कर. आणि त्या एका ठिकाणी लक्ष केंद्रित करच्या हट्टापायी आपण बहुरंगाने पसरणाऱ्या बुद्धिमत्तेचं बोन्साय करून टाकतो. मी तुमच्या सगळ्या प्रवासाकडे या दृष्टिकोनातून पाहतोय
की बहुरंगी बुद्धीला जर आपण खतपाणी घातलं, जर त्याला आपण वाव दिला, तर ती बहुरंगी बुद्धी वेगवेगळ्या तऱ्हेने स्वतःला व्यक्त करत जाईल आणि व्यक्त करता करताच तिला बुद्धिमत्तांच्या वेगवेगळ्या शाखांमधला स्वतःचा अनुबंध मिळत जाईल. जे तुमच्या बाबतीमध्ये होताना आपल्याला दिसतं की आज तुमचं साफल्य मला यामध्ये दिसतं की तुम्ही कायद्याचं ज्ञान, इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान, वैद्यकशास्त्राचं ज्ञान हे एका बाजूने एकसंधपणे वापरताय. त्यातून तुम्ही जी जीवनशैली तयार केली तिला तुम्ही शाश्वततेच्या दिशेने नेताय. त्यामध्ये तुम्ही पियानोचे सूर कधी गुंफले आणि त्या विमानाची लय आणि तान कधी त्यामध्ये घेतली हेही कळत नाही. सगळं अवघा रंग एकच आहे. हा जो त्या व्यक्तीचा प्रवास आहे, हा प्रवास आम्ही सगळ्यांनी जर मनामध्ये घेतला तर मला वाटतं आम्हाला तुम्हाला समजून घेणं खूप सोपं जाईल. आणि या अर्थानं तुम्ही रोल मॉडेल असू शकता, म्हणजे व्यक्ती म्हणून नाही, तुम्ही बहुरंगी बुद्धीचं रोल मॉडेल आहात. आणि आम्ही सगळ्यांनी विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून, माणूस म्हणून काय लक्षात घ्यावं की काही जणांना बुद्धीचे असे अनेक दिशांनी जाणारे पंख असतात. हे छाटू नका, त्यांना वाढू द्या. त्यांची एकमेकांच्या मधली गुंफण त्या त्या व्यक्तीला समजेल की स्पेस त्या व्यक्तीला द्या. मला वाटतं हे आम्ही आज तुमच्या या सगळ्या प्रवासातून शिकलो. खरंय. मी माझ्या मुलाला तेच सांगत असते. मी कधीच त्याला हे कर ते कर सांगत नाही. मी म्हणते काय करून बघ, अनुभव घे, त्यातनं शिकशील तू. आपण फार चौकटीबद्ध सक्सेसच्या व्याख्या केलेल्या आहेत, आयुष्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. दुसरे जे अपेक्षा करतात तेच करायचा आपण प्रयत्न करतो. तर स्वतःचा शोध घ्यायला पाहिजे. हा, आणि तो घेण्यासाठी मिळणारं ते अवकाश तुम्हाला मिळालं यासाठी ना मी तुमच्या या सगळ्या प्रवासाकडे पुन्हा एका व्यक्तीचा प्रवास म्हणून पाहत नाही. तुम्हाला जसं प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या अडचणी आल्या, त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला मदतीचे हातही खूप मिळाले. म्हणजे बहुरंगी बुद्धी जर फुलायची असेल तर तिला घरातून, दारातून, देशातून, परदेशातून सगळीकडून मदत मिळायला लागते. त्याच्यामधून मग ते फुलणं जे आहे ना, ते फुलणं खूप वर येत असतं. तुमच्या निमित्तानं आम्हाला खूप काही मिळालं. शारदाताई, खूप खूप धन्यवाद.